चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। आजच्या लेक्चर पासून आपण सुरुवात करूया एका महत्त्वाच्या सिरीजला। ही सिरीज काय आहे ते पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करूया आणि मग आपल्या टॉपिकला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, टॉपिक नुसार तुम्ही पाहताय पॉलिटी फॉर एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स 2025 ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व। आता ही सिरीज काय आहे त्याबद्दल आपण डिस्कस करू। आता पॉलिटी झाल्यानंतर बाकी कोणते विषय आपण घेणार आहोत त्याबद्दल बोलूया। पण बेसिकली आपल्या सर्वांना आयडिया असेल की प्रिलिम्स बूस्टर 2025 बॅच अंतर्गत आपण 2 स्टेजेस घेतोय। त्यातली पहिली स्टेज आहे फाउंडेशन स्टेज आणि दुसरी आहे एनरिचमेंट फेज। आता फाउंडेशन स्टेज जी आहे ती मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये आपण सुरू केली होती आणि या फेज मध्ये आपण 500 प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा 500 जे करंट अफेअरचे क्वेश्चन्स आहेत ते घेतोय। त्यातले 375 क्वेश्चन्स आपले पूर्ण झालेले आहेत। आय होप तुम्ही करंट अफेअरचे ते 5 लेक्चर पाहिले असतील। नसतील पाहिले तर युट्यूबला उपलब्ध आहेत, सर्वांसाठी फ्री आहेत, नक्की पहा। अजून 125 क्वेश्चन त्यामध्ये होतील, म्हणजे असे 500 प्रश्न आपण करंट अफेअरचे या वर्षीचे घेतोय, ज्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी होईल। यानंतर मी तुम्हाला दुसरा पॉइंट सांगितलं होता की आपण फाउंडेशन स्टेज मध्ये सर्वांसाठी मोफत प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस घेणार आहोत। आता हे अनालिसिस सर हे लेक्चर मी पाहतोय की राज्यसेवेसाठी तुम्ही लिहिलंय, मग राज्यसेवेबरोबर आपली वनसेवा आहे, कृषी सेवा आहे, अभियांत्रिकी या सर्वांची पूर्व परीक्षा एकत्र होते, आपल्याला आयडिया असेल बरोबर। मग सर कंबाईनचं काय, हा पहिला प्रश्न तुम्हाला पडू शकतो। सर कंबाईन बद्दल इथं काही लिहिलेलं नाहीये, तर कंबाईनचे पॉलिटीचे क्वेश्चन्स होणार नाहीत का हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो। तर कंबाईनचे पॉलिटीचे क्वेश्चन्स होणार आहेत, पण या लेक्चरमध्ये नाही। कंबाईनचं जे काही सब्जेक्ट वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन लेक्चर असेल ते सेपरेट असेल। तो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे 2 सिरीज करतोय, एक असेल फक्त राज्यसेवेच्या प्रिलिमची आणि दुसरी असेल कंबाईनच्या प्रिलिमची। एकत्र घेणार होतो पण मला असं वाटलं की ते मिक्स होऊन जाईल आणि मिक्स झाल्यानंतर ते समजणार नाही की नक्की कोणत्या परीक्षेसाठी कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, बरोबर। सो आपण काय करूया, राज्यसेवेसाठी आपण ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करूयात। आज पॉलिटी होतोय, उद्या इकॉनॉमी होईल किंवा जे काही आपले लेक्चर्स राहतील ते या आठवड्यामध्ये कंप्लीट होतील। त्यानंतर कंबाईनचं पण सेम राहील। कंबाईनचं पॉलिटीचं लेक्चर ह्या लेक्चर नंतर तुम्हाला लवकरच मिळेल, चालेल। सो प्रिव्हियस इयर क्वेश्चनला आपण सुरुवात करतोय, जो मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण करंट अफेअरच्या 500 प्रश्नांबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस घेणार आहोत, तो आपण सुरुवात करूया। मग सर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स राज्यसेवा प्रिलिमचे असतील, किती वर्षांचे असतील, तर 2020 पासून ते 2024 पर्यंत अशा 5 वर्ष म्हणजे 2020, 21, 22, 23 आणि 24 अशा 5 वर्षांचा आपण अनालिसिस घेणार आहोत। म्हणजे जवळपास राज्यसेवेचे आपण 75 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यानंतर जी आपली कंबाईन असेल त्याची 75 क्वेश्चन्स राहतील। सो हा पॉइंट सर्वांना क्लिअर आहे का। सुरुवातीला लेक्चर स्किप करत जाऊ नका, कारण पुढे सिरीज आपण कशी फॉलो करणार आहोत हे लेक्चर तुम्ही कशा अंतर्गत पाहताय हे माहित असणं गरजेचं आहे। तर सुरुवात करूया, आपण जास्त वेळ तुमचा घेत नाहीये, काही बेसिक गोष्टी सुरुवातीला सांगतो आणि सुरुवात करूया। आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, नवयुग स्टडी फोरम तुम्हाला मिळून जाईल। लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे, डायरेक्टली तुम्ही सर्च केलं तरी मिळून जाईल। टेलिग्रामला न विसरता जॉईन करा, कारण सर्व अपडेट्स पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला मिळतात। नवयुग स्टडी फोरम एमपीएससी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये मिळेल, नाहीतर सर्च करून तो मिळून जाईल। आणि जर कोणी iOS युजर असाल किंवा हे सर नाही सापडत आहे तर मला या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला पण ऍड करेल आणि त्यासोबत जर कोणी ऍपल युजर असेल त्यांना ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं याबद्दल प्रोसिजर सांगून देईल, चालेल। तर हे बेसिक काही मुद्दे आहेत। सर प्रिलिम्स बूस्टर बॅच आपली कधी सुरू होते, प्रिलिम बूस्टर बॅच आपली तशी ऑलरेडी सुरू झालेली आहे, पण त्यातला एनरिचमेंट टप्पा हा एनरिचमेंट टप्पा आपण सुरू करतोय 7 जुलैपासून, म्हणजे आता जो सोमवार येईल त्यापासून। काय सुरू होते नक्की सोमवारपासून आपण सुरू करतोय लेक्चर्स। पहिले जिओग्राफी पासून सुरुवात करतोय आपण, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीसाठी एकत्र लेक्चर आपण घेतोय। सो यावेळेस तुम्हाला फक्त एकच बॅच करायची आहे, प्रिलिम्स बूस्टर 2025 तुम्हाला राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्ही एक्झामसाठी मिळून जाईल। ओके, मग ते आपण प्लॅन कसा असणार आहे मी सांगून देईल पहिल्या लेक्चरमध्ये। तर जर तुम्ही अजूनही एनरोल केलं नसेल तर एनरोल करा, कारण आपण 7 जुलैपासून सुरू करतोय। यामध्ये लेक्चर्स राहतील, जे काही अजून बाकीच्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल सेल्फ स्टडी ट्रॅकर आहे, सेल्फ स्टडी ट्रॅकर मध्ये आपण रोज टार्गेट देणार आहोत। लेक्चर्स हे वेगळे होतील, त्याची प्रॅक्टिस वेगळी होईल, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं पाहिजे दिवसभरामध्ये हे देखील आपण देणार आहोत। सो खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वसाठी। डन, या सर्व बेसिक गोष्टी आहेत। जे काही चॅनल्स असतील, ग्रुप असतील ते सगळे जॉईन करा आणि हे लेक्चर सर्वांनी लाईक करा। सुरुवात करूया आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या पॉलिटीच्या क्वेश्चन्स पासून। समजून घ्या या लेक्चर मध्ये आपण नक्की आलाय कशासाठी। सर प्रश्नच पाहायचे असतील तर तुम्ही स्वतः पाहू शकता, बरोबर। मग या लेक्चरचं उद्दिष्ट काय आहे, या लेक्चर मध्ये आपण प्रश्न तर पाहूया, त्याची उत्तरही पाहूया,
पण काही गोष्टी नोटीस करत चालूया की राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये पॉलिटी हा जो विषय आहे तो पॉलिटी विषय कसा विचारला जातोय, प्रश्न कसे विचारतायत, कोणते टॉपिक खूप जास्त तुम्हाला ते तुमचं तुम्हाला समजून जाईल. बरोबर, ऑलरेडी मी आपल्या टेलिग्रामला तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्ससाठी सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट दिलेली आहे. आय होप तुम्ही ती पाहिली असेल. त्यात पॉलिटी देखील आहे. पण आता आपण प्रॅक्टिकली बघूया की नक्की काय विचारतायत. चालेल, तर सुरुवात करूया आपण राज्यसेवा 2024 पॉलिटीच्या क्वेश्चन्स पासून. पहिला प्रश्न यावर्षी राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये आला. आता हा टॉपिक राज्यसेवेमध्ये कंटिन्युअसली येत राहिलाय. टॉपिक आहे केंद्रीय माहिती आयोग, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो चीफ इन्फॉर्मेशन किंवा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आता इथं त्याच्या अंतर्गत प्रश्न विचारलाय, मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत. जे इंग्लिशमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशमध्ये पहिला प्रश्न आपण दाखवून देऊया. दोन्ही भाषेमध्ये प्रश्न होतील, टेन्शन घ्यायचं नाही. जर इंग्लिशमध्ये करत असाल तर हा प्रश्न बघा, हु अमंग द फॉलोइंग आर द मेंबर्स ऑफ कमिटी दॅट रेकमेंडेड द अपॉइंटमेंट ऑफ द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. बघा, आता केंद्रीय माहिती जो आयोग आहे त्याच्यामध्ये मुख्य माहिती आयुक्त असतात आणि 10 पर्यंत इतर माहिती आयुक्त असतात. त्यांना नेमण्यासाठी किंवा जे मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यांची शिफारस करण्यासाठी एक ना शिफारस समिती असते, रेकमेंडेशन करणारी एक समिती असते. आता इथे विषय काय बघा की ह्या ज्या संपूर्ण संस्था आहेत, सर्वात पहिला मुद्दा तर हा समजून घ्या की हा प्रश्न येतो कोणत्या टॉपिक मधून. बरोबर, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न येतो ज्या आपल्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था आहेत त्या टॉपिक मधून. आणि हा टॉपिक किती महत्वाचा आहे तुम्हाला पुढे जाताना कळेल की घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग तुम्हाला किती महत्वाचे आहेत. आता हा बिगर घटनात्मक आहे म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आता इथं प्रश्न विचारलाय तुम्हाला, इथं दिलेले मुद्दा समजून घ्या. ज्या काही बॉडीज आहेत त्यांच्या शिफारस समिती नेहमी विचारतात. आता यावर्षी काय विचारलंय, केंद्रीय माहिती आयोगाचं विचारलंय किंवा चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर बद्दल विचारलंय. बरोबर, मग असं तुम्हाला लोकपालची समिती विचारतात की लोकपाल नेमायचं असेल तर शिफारस समितीमध्ये कोण कोण हवं. अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, आयोग आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये ज्या शिफारस करणाऱ्या जे काही समिती असते त्याचे मेंबर विचारले जातात. आता आपण लेक्चर्स मध्ये हे सगळं घेणार आहोत इन डिटेल, पण आता समजून घ्या की मुख्य माहिती आयुक्त जे असतात त्यांच्या नियुक्तीसाठी 3 व्यक्ती लागतात, 3 लोकांची समिती असते. त्यामध्ये पंतप्रधान असतात, त्यामध्ये लोकसभेतील विरोधी नेता असतो आणि त्यामध्ये कोण असतं अजून, जे आपले पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात. बरोबर, राज्यसभेतला विरोधी पक्षनेता नाही, लोकसभेचे सभापती नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ABD. हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळतं. सिंपल पॉइंट आहे बघा. आता इथं काय होतं की आपण ही चर्चेमध्ये पाहतो, यावर्षी आपण इलेक्शन कमिशन मध्ये पाहिलं की इलेक्शन कमिशन खूप चर्चेमध्ये राहिलं मागच्या वर्षी, कारण एक जे काही दुरुस्ती विधेयक आहे ते दुरुस्ती विधेयक आलं होतं, अमेंडमेंट बिल आलं होतं आणि ते झाली अमेंडमेंट म्हणजे सुधारणा झालेली आहे. बरोबर, मग तिथं पण एक समिती आली, खूप चर्चेमध्ये राहिलं की सरन्यायाधीश पहिल्यांदा म्हणले की मी असलो पाहिजे त्याच्यामध्ये. केंद्र सरकारने किंवा संसदेने त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि सांगितलं की तुम्ही नाही, पंतप्रधान एखादा मंत्री नेमतील, कॅबिनेट मंत्री तो असेल. बरोबर, सो ह्या संपूर्ण गोष्टी चर्चेमध्ये राहतात आणि हे असे प्रश्न बनतात. पहिला प्रश्न क्लिअर आहे, पहिला प्रश्न होता म्हणून जास्त वेळ लागला. पॅटर्न समजून घ्या, उत्तर पाठ करायची नाहीत, प्रश्न रिपीट झाले सुटतील, त्यामुळे उत्तर पाठ करू नका. पद्धत किंवा पॅटर्न समजून घ्या की प्रश्न कसा येतो. केंद्रीय माहिती आयोग तुम्हाला पुढे पण पाहायला मिळणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारला, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याची तरतूद आहे. वन ऑफ द बेसिक क्वेश्चन मी राज्यसेवा प्रिलिमच्या अगोदर रिपीटेडली सांगितलंय, मी स्वतः एक पानाच्या नोट्स काढून ग्रुपला शेअर केल्यात राज्यसेवा प्रिलिम अगोदर. कॅग राज्यसेवा प्रिलिम्सला येतोच, तो कसा पण येऊ शकतो. डिटेलमध्ये पण आल्यानंतर आपण अजून भरपूर प्रश्न पाहूयात आणि तो 1 लाइनर या वर्षी जसा आला होता, फक्त आर्टिकल विचारलं. आता कॅगचा आर्टिकल आहे 148, पाठ करून ठेवा, मी लेक्चरमध्ये नंतर पाठ करून घेईल. आता जस्ट माहिती राहू द्या, 148 148 कलम आहे ते कॅग संदर्भातला आहे. ओके, तिसरा क्वेश्चन आपण पाहतो, केशवानंद भारती खटल्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला. थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पाहूया आपण. बघा, या खटल्याबद्दल किंवा या केस बद्दल 4 वाक्य विचारली आणि खूप सिंपल आहेत, फॅक्च्युअल डेटा विचारलाय. आता जस्ट केशवानंद भारती खटला आपण पाहतो, तुम्हाला हे माहितच पाहिजे की ते कोण अध्यक्ष होतं किंवा कोण चीफ जस्टिस होते, त्यांचं जे काही जे म्हणतो आपण बार आहे त्याच्या अंतर्गत हे झालं होतं. तर सदर खटला जो भारताचे सरन्यायाधीश AN रे यांच्या नेतृत्वाखालील 13 न्यायमूर्त्यांच्या घटनापीठापुढे चालला. हे वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सिक्री होते. ओके, केशवानंद भारती खटला जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यायमूर्ती सिक्री पाहायला मिळते, SN सिक्री आहेत, ते त्या ठिकाणी सरन्यायाधीश होते. सो AN रे खूप नंतर आले होते. यानंतर हे बाकीची विधानं बरोबर तुम्हाला पाहायला मिळतील. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BCD. ओके,
बाकी 7 विरुद्ध 6 असा हा संपूर्ण खटला आहे. ओके, टोटल 13 आहेत, 7 विरुद्ध 6. मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन या केशवानंद भारती खटल्यामध्ये आलेला आहे. गोलकनाथ प्रकरणातला जो निर्णय तो बदलला आणि न्यायालयीन सक्रियता म्हणजेच ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचं हे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं. सिंपल. इथं फक्त ए एन रे ही फॅक्ट चुकवलेली आहे, न्यायमूर्ती सिक्री होते. ओके, सो बाकी तीनही स्टेटमेंट करेक्ट आहेत. आता पॅटर्न समजून घ्या. पहिला प्रश्न आला होता केंद्रीय माहिती आयोग म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. सेकंड क्वेश्चन कशावरती पाहिला आपण, याच्या मागचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता कॅगचं आर्टिकल विचारलं होतं. तिसरा प्रश्न आहे तो कशावरती आहे, एका खटल्यावरती आहे, एका महत्वाच्या केसवरती आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. भारताचा आकस्मिक निधी हा खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात येतो. खूप सोपा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण फंड्स ऐकतो, कंटिंजन्सी फंड, यानंतर कन्सोलिडेटेड फंड आहे, पब्लिक अकाउंट आहे, 266 आणि 267 आर्टिकल. खूप सिंपल आहे, हे सगळं लेक्चर मध्ये होतं आपल्या. ओके, तर सिंपल विचारले, हा जो कंटिंजन्सी फंड आहे, आकस्मिक निधी, हा रेग्युलरली वापरला जात नाही, पण देशात अचानक जर काही आपत्ती निर्माण झाली तर राष्ट्रपतींच्या अखत्यारीत म्हणजे राष्ट्रपती जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडे एक फंड असतो, तो यूज केला जातो आणि नंतर त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणजे पैसे नंतर परत भरले जातील, यातले पैसे खर्चले तर. खूप सिंपल प्रश्न होता. भारताचे राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत तुम्हाला कंटिंजन्सी फंड पाहायला मिळतो. आर्टिकल 267 असावं. ओके, चेक कराल. तर हे सिंपल पॉइंट आहेत. नेक्स्ट आपण प्रश्न पाहतो. आता हा पण खटला विचारलाय, बोमई खटला. म्हणजे 2024च्या प्रिलिम्स मध्ये 2 प्रश्न जे आहेत ते केसेस वरती आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू, जर तुम्हाला असं वाटेल की सर आता इथून पुढे जेव्हा जाऊ ना आपण मागच्या प्रिलिम्सला, एकही खटल्याचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो डायरेक्टली. ओके, सिंपल. पण आत्ताच्या कंबाईन मेन्सला इंदिरा साहनी खटला विचारला आणि राज्यसेवा प्रिलिम्सला 2 खटले विचारले, केशवानंद भारती खटला आणि बोमई खटला, एस आर बोमई खटला. आता जर विचार कराल ना की सर मला आता सगळ्या केसेस वाचू कमी सुप्रीम कोर्टच्या, बरोबर, ज्या लँडमार्क केसेस आहेत, लँडमार्क जजमेंट आहेत, अजिबात नाही. विचार करा, केशवानंद भारती खटला वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट माइलस्टोन आहे, बरोबर, आपल्या इतिहासामधला. एस आर बोमई खटला खूप महत्वाचा आहे. इंदिरा साहनी अत्यंत महत्वाचा, ओबीसी आरक्षणाबद्दल क्रिमिलेअर विचारलं होतं, बरोबर. आता मग कोणते खटले करायचे याची लिस्ट किंवा मी लेक्चरमध्ये ते खटले घेईल महत्वाचे. आता याच्या व्यतिरिक्त आता सांगतो, मिनर्वा मिल्स वाचून ठेवा, राज्यसेवा मेन्सला आता आला होता 2024ला. म्हणजे खटले राज्यसेवा प्रिलिम पासून विचारायला आता सुरुवात झाली आहे, कंबाईन मेन्सला पण आला. मग 24च्या किंवा 25च्या प्रिलिमला पण येईल, येण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. कारण सलग जे 3 परीक्षा आता झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक तरी खटला विचारलाय, याच्या अगोदरच्या कुठल्याच परीक्षेत नाही जास्त. मग 25च्या राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, पॉलिटीमध्ये तुम्हाला खूप बेसिक एखादा खटला विचारतील किंवा केस विचारतील. मग कोणत्या महत्वाच्या, परत केशवानंद भारती महत्वाची, गोलकनाथ महत्वाची आहे, त्यानंतर आपली ही मिनर्वा मिल्स आहे, बरोबर, त्यासोबत ही बोमई खटला आहे, इंदिरा साहनी आणि अजून 1-2 आहेत ते मी सांगून देईल. सिंपल पॉइंट. आता इथं काय उत्तर आहे बघा, की एस आर बोमई खटल्याबद्दल कोणती विधान तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. ओके, बघूया आपण. घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास त्या राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार निर्णय रद्द करू शकते. आणि घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. इथं सगळी वाक्य बरोबर आहेत. ऑल ऑफ दी अबव तुम्हाला पाहायला मिळतं. मग काय करायचं आता, ज्यावेळेस अभ्यास कराल खटल्यांचा त्यावेळेस ही 4 वाक्य त्यात ऍड करायची. जे काही तुम्ही नोट्स काढाल किंवा वाचाल तिथे ही 4 वाक्य ऍड करून ठेवायची. मागच्या क्वेश्चन मधली केशवानंद भारतीची 4 वाक्य ऍड करायची. ओके, इंग्लिश मध्ये जे पाहतायत पाहून घ्या क्वेश्चन. एस आर बोमई केस 1994 ची आहे, त्यावेळेस त्यांनी जजमेंट दिलेला आहे. बाकी प्रेसिडेंट रूल बद्दल 3 तुम्हाला महत्वाच्या तरतुदी पाहायला मिळतात. ओके, नंतर वाचून घ्या, मी पीडीएफ शेअर करेल. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला भरपूर क्वेश्चन घ्यायचे, फास्ट कव्हर करूया, आपल्याला पॅटर्न समजून घ्यायचंय, बरोबर. यानंतर एक संविधान सभेच्या संदर्भातला एक प्रश्न. मी नेहमी सांगतो की संविधान सभा कंबाईनला तर खूप महत्वाची, राज्यसेवेला पण प्रश्न येतात, भरपूर येतात. ओके, मग संविधान सभा असेल किंवा मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची निर्मिती, या टॉपिक वरती हमखास प्रश्न आहे. एक तर सोर्स विचारतात, तारखा विचारतात, समित्यांचे अध्यक्ष विचारतात किंवा एखादी फॅक्ट विचारतात दुसरी, बरोबर. आता कंबाईन मेन्स झाली 29 जूनला. एक प्रश्न आला होता, मूलभूत हक्कांची उपसमितीचे अध्यक्ष कोण. जे बी कृपलानी, पाठ करून घेतले आपण लेक्चरमध्ये. त्याची सल्लागार समिती जी होती त्याचे अध्यक्ष कोण. आता जी मेन सल्लागार समिती आहे त्याच्यानंतर 3 तुम्ही उपसमित्या पाहता, एक मूलभूत हक्काची आहे, एक अल्पसंख्याकांची आहे, बरोबर. मग त्याचे वेगवेगळे अध्यक्ष आहेत. तो मुद्दा आपण लेक्चरमध्ये पाहूया. राज्यसेवेला फॅक्ट वरती क्वेश्चन आला आणि जी फॅक्ट चुकवली ती कुठंच नव्हती आतापर्यंत आपल्या अभ्यासात, समजून घ्या. मग आपल्याला अपेक्षित काय, समजा ही तिसरी फॅक्ट चुकीची आहे की सर आम्हाला
राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार कधी केलाय नाही माहिती त्यांना, म्हणजे ते अपेक्षा पण करत नाही आपल्याकडून आयोग की तुम्हाला हे माहित पाहिजे. मग सर हा प्रश्न सोडवायचा आहे कसा? सोडवायचा आहे कसा बघा, की 22 जुलै आपण नेहमी अभ्यासामध्ये पीवायक्यू मध्ये पाहतो, ही पाठ पाहिजे. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार, म्हणजे अडॉप्शन ऑफ नॅशनल फ्लॅग म्हणलं की 22 जुलै 1947. जानेवारी 24 1950 संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार, ओके, म्हणजेच अडॉप्शन ऑफ नॅशनल अँथम. यानंतर हे चुकीचं आहे, 1957 ला आपण हे स्वीकारलेलं आहे, 1957 ला 22 मार्चला. पाठ करू नका आपण, नॅशनल कॅलेंडर जर परत आलं तर 1957 वर्ष लक्षात राहू द्या, एवढं तर आपण लक्षात ठेवू शकतो. नवीन फॅक्ट आहे, ऍड करा. जानेवारी 26 1950 ला आपण नॅशनल एम्ब्लम म्हणजेच काय, राष्ट्रचिन्हाचा स्वीकार केला. आपल्या पॉलिटीच्या पहिल्या लेक्चरला हे सगळं होणार आहे आणि हे राज्यसेवेला कंबाईनला खूप महत्वाचा आणि खूप सोपा टॉपिक आहे. चालेल, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. पुढचा प्रश्न विचारला घटना दुरुस्त्यांवरती, अतिशय सोपा प्रश्न होता, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा अवघड गेला. का अवघड गेला मला समजलं नाही, पण मी सांगतो याला कसं लक्षात ठेवू शकतो मी. खूप सोपं आहे, म्हणजे जर तुम्ही अभ्यास करताय राज्यांची आणि जे काही आपले केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची निर्मितीचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर संबंधित आपल्याला घटना दुरुस्त्या माहित पाहिजेत. ओके, सिंपल. आता 3 घटना दुरुस्त्या सुरुवातीला मी पाठ करून घेतो, 10वी, 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती. 10व्या घटना दुरुस्तीने दादरा नगर हवेली प्रदेश भारताला जोडला, करेक्ट आहे, 1961 ची गोष्ट आहे. यानंतर 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव दमण गोवा, सर दीव दमण गोवासाठी आपण 12वी घटना दुरुस्ती पाहतो, 11वी नाही, इतकं सोपं चुकावलं. विचार करा, राज्यसेवेचा प्रश्न आहे प्रिलिम्सचा. मी म्हणतो ना 10, 12, 14 पाठ करायचं. 10वी घटना दुरुस्ती आहे 1961 च्या आसपास, जी 12वी आणि 14वी ती 1962 ची आहे. 12वी घटना दुरुस्ती आहे कोणासाठी, दीव दमण आणि गोवासाठी. आणि 14वी घटना दुरुस्ती आहे ती पुदुच्चेरीसाठी आहे, ती सांगतो मी तुम्हाला. ओके, 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची स्थापना करणे, हे लॉजिकच नाही या वाक्यामध्ये, बरोबर, हे चुकीचं आहे. यानंतर आपल्याला काय विचारले यांनी, खालीलपैकी कोणती विधान बरोबर विचारले, योग्य विचारले, हे चुकीचं आहे. आणि हे जे दिले 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची स्थापना, येस सर, ते त्याचा पण मुद्दा आहे, असोसिएट स्टेट होतं नंतर ते बनलं, पण हरकत नाही. आयोगाने उत्तर काय दिलंय फायनल कीने, ए आणि डी. ऍक्च्युली बरोबर आहे तसं पाहिलं तर, सो ए आणि डी याचं उत्तर आहे. मी काय सांगितलं, आता या लेक्चर मध्ये आलेला आहात तर 3 घटना दुरुस्ती पाठ करून जा, 10, 12, 14, म्हणजे 10वी घटना दुरुस्ती, 12वी घटना दुरुस्ती आणि 14वी घटना दुरुस्ती. 10वी घटना दुरुस्ती कोणासाठी आहे, दादरा नगर हवेली. 12वी आहे ती दीव दमण गोवा, ओके, किंवा येस, आणि 14वी जी आहे ती पुदुच्चेरीसाठी आहे. डन. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा परत एकदा त्याच एक्झाम मध्ये केंद्रीय माहिती आयोग, मी म्हणलं तुम्हाला हा खूप महत्वाचा आहे, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर. काय विचारलंय बरं, हा प्रश्न खूप वेळा रिपीट आहे कंबाईनला, मागं राज्यसेवा प्रिलिमला आत्ता आलाय. प्रश्न सिंपल आहे की या आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतात, म्हणजे 1 चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतात. आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असू शकतात, म्हणजे किती जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कमिशनर्स असू शकतात. तर मी तुम्हाला पहिल्याच क्वेश्चन मध्ये याला एक्सप्लेन केलं होते, मॅक्सिमम 10 असू शकतात. ओके, जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त तुम्हाला पाहायला मिळतील. ही फॅक्ट लक्षात ठेवा. पुढे अजून एक प्रश्न आहे दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी. ओके, कंटिन्युअसली प्रश्न आहेत. अगेन प्रश्नाचा टॉपिक काय, हा बिगर घटनात्मक आयोग, ओके, किंवा वैधानिक आयोग ज्याला म्हणतो आपण, स्टॅच्युटरी बॉडीज. नेक्स्ट क्वेश्चन. हा एक अतिशय सोपा, म्हणजे नागरिकत्वावरती इतका सोपा प्रश्न येईल अशी अपेक्षा नव्हती, कारण 23 ला खूप अवघड प्रश्न आला होता. अवघड नव्हता, थोडा डिटेल होता, पण आता 24 ला अतिशय सोपा आला. काय म्हणते नागरिकत्वाबद्दल, म्हणजे सिटिझनशिप बद्दल. भारतामध्ये एकल नागरिकत्व आहे, आपण फक्त भारताचे नागरिक आहे, आपण महाराष्ट्राचे नागरिक नाही, महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, डोमासाईल आहोत. फरक आहे, म्हणजे आता ही सगळी कन्सेप्ट काय आहे ते आपण शिकूया लेक्चर्स मध्ये. पण आपण एकल नागरिकत्व आहे, म्हणजे सिंगल सिटिझनशिप आहे. नागरिकत्व कायदा 1955 चा आहे, अतिशय फेमस कायदा. 19 ला माहिती सीए, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. कोणामध्ये बदल केला 19 ला, खूप चर्चेमध्ये राहिला बघा तो, त्या 55च्या कायद्यामध्ये बदल होता. आणि भारतीय राज्यघटनेचा भाग 4 आहे का, सर भाग 2 आहे ना. आपण अभ्यासाला सुरुवात करतो आणि भाग दुसराच पाहतो आपण, कलम 5 ते 11. कलम 5 आर्टिकल 5 to 11 सिटिझनशिप, बरोबर. भाग दुसरा आहे, सेकंड पार्ट आहे. 4थ्या पार्ट मध्ये डीपीएसपी आहेत, म्हणजे मार्गदर्शक तत्व आहेत. सो हे चूक आहे. अतिशय सोपा प्रश्न, ए आणि बी बरोबर तुम्हाला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. इंग्लिश वाल्यांसाठी एकदा जस्ट ओव्हरलुक करून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट अबाउट द सिटिझनशिप ऑफ इंडिया. इंडिया हॅज सिंगल सिटिझनशिप, करेक्ट आहे. सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955 चा, करेक्ट आहे. पार्ट 4 नाही, पार्ट 2, पार्ट 2 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ दी सिटिझनशिप. नेक्स्ट क्वेश्चन.
किती सोपं आहे बघा बरं. निवडणुकांचं आर्टिकल कोणतं, यापैकी कुठं निवडणुका असतील? सर निवडणुका सेंट्रल किंवा आपण म्हणतो की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, भारताचा निवडणूक आयोग आहे, त्याचं कलम काय? आता कंबाईनला प्रश्न आलता प्रिलिमला की भारतीय निवडणूक आयोगाचा कलम काय? कलम 324. हे पाठ पाहिजे आपलं, इतक्या बेसिक गोष्टी कधी चुकवायच्या नाही. मग 324 जर माहित असेल तर डायरेक्ट उत्तर सापडेल ना आपल्याला की 324 ते 329 आपल्या निवडणुकांबद्दल खूप डिटेल तरतुदी आहेत. ओके, पाहूया आपण डिटेलमध्ये. बाकी सोपं हे ते इलिमिनेट करू शकता ना सगळं, काही यात लॉजिक नाहीये. बरोबर, वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन होता पॉलिटीचा. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न आहे कन्सेप्ट वरती, पण विचार करा किती इझी कन्सेप्ट. विचार करा, विचारताना त्यांना अतिशय हार्ड कन्सेप्ट पण विचारता आली असती. त्यांनी कोणती विचारली आपल्याला? धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. काय बघा, तुम्हाला वाचलं ना, काही प्रश्न लॉजिकने सोडवायचे, काही प्रश्न आपलं डोकं युज करायचं असतं, हे समजून घ्या. जर एखादा प्रश्न येतच नसेल किंवा वाचलंच नसेल, लॉजिक वापरा. काय तुम्हाला बरोबर वाटतं, काय चुकीचं वाटतं, हे विचार करायचा. भारताची राज्यघटना आहे आणि त्यात धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करतं म्हणजे काय करतं? राज्य रोजगाराच्या बाबतीमध्ये धर्माच्या आधारावरती भेदभाव करतं. वाटतं तुम्हाला की गव्हर्नमेंट जॉब आहे आणि धर्माच्या आधारावरती राज्य भेदभाव करेल? हे वाक्य किती सेन्स करते बघा बरं. ऐकायच्या मध्ये काय? हे कशाचं उल्लंघन होईल? एम्प्लॉयमेंट, आर्टिकल 16. रोजगाराच्या बाबतीत धर्म, वंश, जात, निवास त्याच्यावरती कुठलाही भेदभाव चालणारा नाही. आठवते ना, कलम 16चं भेदभाव हे होईल ना, उल्लंघन होईल. पहिलं चुकीचं आहे. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलं आहे. येस सर, सर्व धर्म समान आहे. आपल्याला राज्य सर्व धर्मांना समान समजतं. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिकवणे देण्यास स्वतंत्र आहेत. ओके, आता इथं आपण वाचूया प्रश्न काय. बरोबर, ऑप्शन्स बघूया. पहिले एबीसी. ए तर इलिमिनेट करू शकतो ना आपण. आता ए ला इलिमिनेट करा. राहिले काय आता? बीसीडी किंवा बीडी. आपला सी तर बरोबर आहे, हे ऑलरेडी चुकी, ऑप्शन मध्येच नाही कुठं. बीसीडी हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. किती सोपं आहे. इंग्लिशवाले इंग्लिश मध्ये बघा एकदा. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश्ड अ सेक्युलर स्टेट मिनिंग द स्टेट मेक्स डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. करते का रिलीजन वरती डिस्क्रिमिनेशन एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत? नाही. आर्टिकल 16चं व्हायोलेशन होईल. चुकीचं. ए एलिमिनेट करा. बीसीडी किंवा बीडी उत्तर पाहिजे. मग प्रश्न उडतो फक्त कोणाचा? सी करेक्ट आहे का? सी. द स्टेट ट्रीट्स ऑल रिलीजन इक्वली. येस सर, आपल्याला सर्व धर्म समान आहेत राज्याला. तर बीसीडी हे तुमचं उत्तर आहे. वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन होता, सहज सुटण्यासारखा. परत घटना दुरुस्ती बघा. घटना दुरुस्तीचा दुसरा प्रश्न आहे त्याच पेपर मधला. कोणत्या घटना दुरुस्तीने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणलं? खूप सोपा. नॅशनल कॅपिटल टेरिटरी, एनसीटी दिल्ली. 69वी 69th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट याने दिल्लीला एनसीआरचा दर्जा दिलेला आहे. माहित नसेल तर लक्षात ठेवा. याची सगळी आर्टिकल बघूया आपण. 238, 239, AA, AB सगळं पाहूया आपण काय नक्की. बरोबर, फक्त आता घटना दुरुस्ती 69वी आहे, लक्षात राहू द्या. यानंतर पहिल्या लोकसभेच्या बद्दल अगेन प्रश्न कुठं गेलाय हा? संविधान सभा, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पहिली लोकसभा म्हणजे 1950-51च्या आसपास तुम्हाला प्रश्न फिरताना दिसतोय. झूम करूया जर झाला व्यवस्थित तर. बघा एकदा काय दिलंय. पहिलं वाक्य आहे 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीमध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना झाली. सर हे आहे का सोर्सेस मध्ये? सगळीकडे आपल्या पुस्तकांमध्ये आहे, नोट्स सगळीकडे. आमचं पाठ पाहिजे का? अजिबात नाही. ओके, का सर? सांगतो काय पाठ पाहिजे. जे पाहिजे ना ते पाठच पाहिजे आपल्याला, बरं का, तिथे चुकायचं नाहीये. हे वाक्य वाचा. श्री जी व्ही मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती होते. आता हा प्रश्न इतक्या वेळा येऊन गेला याच्या अगोदर की पहिल्या लोकसभेचे पहिले स्पीकर कोण आहेत आपले, म्हणजे स्वातंत्र्यानंतर फर्स्ट स्पीकर ऑफ लोकसभा, पहिले सभापती कोण? जी व्ही मावळणकर. ओके, हे गणेश वासुदेव मावळणकर. लक्षात ठेवा, हे जे मावळणकर होते हे पहिले सभापती होते. हे म्हणते उपसभापती. डी ला इलिमिनेट करायचंय आपल्याला. डी ला काय करा? इलिमिनेट करायचं आहे. आता इथं काय केलं तुम्ही? डी ला इलिमिनेट केला. आता ऑप्शन राहिला ए किंवा ए बी. 50-50 पर्यंत आलो आपण, म्हणजे ए कन्फर्म बरोबर सर. एवढ्या 3 फॅक्ट आम्हाला माहित असणं गरजेचं नव्हतं. आम्हाला आयोगच सांगते की ते बरोबर आहे इलिमिनेट केल्यानंतर. आता प्रश्न उरतो, हे पण चुकीचं निघलं मग सी. बरोबर, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 ला सुरू झालं, हे पण करेक्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ए बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न बघा, हा पण राज्यसभेला येणारा रिपीटेड येणारा हा टॉपिक आहे. ओके, सांगतो काय टॉपिक आहे. अगेन तोच, घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्था. पहिलं वाक्य, भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार
ओके, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला. कलम 339 मध्ये हा आहे का NCSC आणि NCST आपण कुठं पाहिले ते आपल्याला पाठ पाहिजे की आर्टिकल 338 मध्ये आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट बरोबर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पाहतो आणि कलम 338A मध्ये आपण काय पाहतो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राइब्स म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि हा जाती आयोग बरोबर. हे पहिलं विधान चुकीचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना पाहूया आपण. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार अल्पसंख्याक आयोग म्हणजे मायनॉरिटी कमिशन आणि 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला म्हणजे ऑर्डिनन्स काढण्यात आला. आता इथं विषय काय बघा यांनी काय केलंय आपल्याला विचारले कोणती विधानं इथं बरोबर आहेत बरोबर. ही 27 डिसेंबर जे आहे हे चुकीचं आहे. हे ना 28 सप्टेंबर तारीख याची. आता तुम्हाला सर ही इतकं पाठ करायचंय का आता बरोबर. पण विचार करा की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नॅशनल ह्युमन राईट कमिशन खूप महत्वाची बॉडी आहे आणि त्याची जी वर्ष आपण पाठ करतो 1993 तारीख पण लक्षात ठेवा येऊन गेले 28 सप्टेंबर. सो डी चुकीचा आहे ए चुकीचा आहे बरोबर. सो आपलं उत्तर काय असेल बी आणि सी. बी आणि सी बरोबर आहे. सर कसं काय कारण हे एलिमिनेट करा तुम्ही डायरेक्टली बरोबर. आता हे पण माहित पाहिजे बरं का हे बरोबर आहे दोन्ही वाक्य. राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाबद्दल ही विधानं बरोबर आहेत. बरं टॉपिक समजला कोणता होता अगेन बॉडीज कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. यानंतर आर्टिकल विचारले सोपं कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देतं. इंग्लिशमध्ये बघायचा क्वेश्चन मराठी शब्द थोडी गडबड वाटले. विच आर्टिकल एम्पावर्स दी हायकोर्ट्स टू इश्यू डायरेक्शन्स फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट. काय विचारले प्रश्नामध्ये हायकोर्टचे रिट पॉवर विचारल्यात म्हणजे हायकोर्टचे प्राधिलेख काढण्याचे तुम्हाला अधिकार विचारल्यात. माहिती आहे सर्वांना रिट पॉवर हायकोर्टला आहेत. येस सर. फंडामेंटल राईट संदर्भात पण काढू शकतात आणि इतर गोष्टीसाठी पण काढू शकतात. सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट साठीच रिट इश्यू करू शकतं म्हणजेच प्राधिलेख काढू शकतं. हा फरक आहे. आता जर आपण सुप्रीम कोर्टचा विचार केला तर कलम 32 आहे रिट पॉवर हे आहे सुप्रीम कोर्टसाठी. पण हायकोर्टचा जर विचार कराल तर ते आहे 226 आणि हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे भरपूर वेळा हा प्रश्न आलाय. कलम 226 तुम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. डन. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे 15 प्रश्न आपण पाहिले. आता परत जायचं नाही तिकडे आपल्याला पण ब्रॉडली आठवा कमेंट करून सांगा मला की 24 मध्ये कोणते टॉपिक तुम्हाला रिपीटेडली पाहायला मिळाले त्याच 15 प्रश्नांमध्ये. एक तर तुम्ही एक टॉपिक खूप पाहिला अनेक प्रश्न पाहिले तो पॉइंट होता बॉडीज म्हणजे आयोग. आठवतात का किती प्रश्न होते याच्यावरती. ते इन्फॉर्मेशन कमिशन यातच येतं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यात येतं महिला आयोग याच्यामध्ये येतं मानवाधिकार आयोग याच्यामध्ये येतं सगळे प्रश्न याच्यामध्ये पाहिले आपण. आयोगांवरती भरपूर प्रश्न आहेत मग ते कॉन्स्टिट्युशनल असेल किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल. क्लिअर आहे मुद्दा. घटना दुरुस्ती आल्या होत्या 2 घटना दुरुस्ती विचारल्यात. येस सर. यानंतर 2 खटल्यांवरती प्रश्न आहेत म्हणजे केसेस आहेत. यानंतर अजून काय पाहिलं आपण संविधान सभा. मला फक्त हे लेक्चर घेण्याचं उद्दिष्ट काय बघा की तुम्हाला ट्रेंड समजला पाहिजे की ज्यावेळेस मी राज्यसेवा प्रिलिमसाठी अभ्यास करतोय ना तुम्हाला कोणत्या टॉपिकला जास्त महत्व द्यायचंय कोणते टॉपिक मला जमलेच पाहिजेत. मुद्दा समजतोय का. बरं हे आहेत महत्वाचे मग सर इतर महत्वाचे नाहीत का आहेत अजून पण आता 1 वर्षाचा आत्ताशी पहिला आपण आता बाकीच्या वर्षांची पाहूया. चला 23च्या प्रश्नांना सुरुवात करूया. आय होप तुम्हाला आता हे लेक्चर आवडत असेल आणि समजत असेल की हे लेक्चर किती महत्वाचं आहे. प्रत्येक विषयाचे अनालिसिस घेऊया आणि समजून घेऊया चालेल. चला सेशनला लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून घ्या. बरेच विद्यार्थी बाकी राहतात आणि टेलिग्रामला न विसरता जॉईन करा. 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा पॉलिटीचे प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान अनुच्छेद 164 बद्दल करेक्ट पाहायला मिळतं. आर्टिकल 164 म्हणजे राज्यांसंदर्भातलं तुम्हाला एक आर्टिकल विचारले. इंग्लिशमध्ये पण मी प्रश्न दाखवतो पण आता इथं पाहून घ्या हा प्रश्न. बघा प्रश्नामध्ये काय सांगतंय कलम 164 मी नेहमी सांगतो कलम 74 आणि कलम 75 केंद्रासाठी आणि कलम 163 आणि 164 राज्यासाठी. पाठ पाहिजे आपले इन डिटेल पाठ पाहिजे आणि सहज पाठ होतात कारण सेम फक्त केंद्राच्या ऐवजी राज्य टाकायचे. आता मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. ओके इथे विचारले कोणतं समाविष्ट नाही. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. का नसणार आहे
कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ही कोणाला आहे? विधानसभेला आहे, राज्य मंत्रिमंडळाची आहे ना ती 64(2) मध्ये तरतूद. हे म्हणते नाही, हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. यस सर, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार. आणि तिसरा मुद्दा आहे यातला, जो मंत्री कोणतेही सलग 6 महिने कालावधीसाठी जर तो सदस्य नसेल तर त्याचं मंत्रीपद समाप्त होतं किंवा तो मंत्री राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे एखादी व्यक्ती, जस्ट एक्झाम्पल घ्या, उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते ते आमदार होते का? आठवा, नव्हते. बरोबर. अचानक त्यांचा निर्णय झाला की आता उद्धव ठाकरे यांना पण मुख्यमंत्री करूयात. मग सर ते मेंबर नव्हते, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली नव्हते किंवा विधान परिषद मध्ये पण नव्हते. मग इथं कसं काय आले? बरोबर, डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. हा प्रश्न पडू शकतो. जर तुमचा अभ्यास असेल, तुम्हाला आयडिया असेल, पण ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी ही गोष्ट समजून घ्या की समजा मला उद्या मुख्यमंत्री व्हायचंय, ओके, तर मी होऊ शकतो का? येस, इमिजिएटली होऊ शकता. पण कुठलाही मंत्री होऊ शकतो, येस होऊ शकता. पण काय विषय की पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला एकतर विधानसभा किंवा विधान परिषद कुठंतरी निवडून यावं लागेल किंवा मेंबर व्हावं लागेल, ओके, म्हणजे आमदार व्हावं लागेल. कसंही तुम्ही कसंही व्हा, तर कोणताही मंत्री सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तर तो समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. लक्षात ठेवा. सिंपल पॉईंट आहे. 164 मध्ये दुसरा पॉईंट चुकीचा दिलाय, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. हा प्रश्न आता परवा पहिला आपण कुठं डायरेक्ट प्रश्न विचारलाय, ग्रुप बी मेन्स 2024. आता 29 जूनला पेपर झाला. काय प्रश्न होता? राज्य मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह म्हणजे एकत्रितपणे जबाबदारी जी आहे, सामूहिक जबाबदारी आहे, ती विधानसभेला असते. हे सांगणारा आर्टिकल कोणतं? आता ग्रुप बीचा कंबाईनचा प्रश्न आहे, मेन्सचा. ओके, कलम 164. सिंपल. सगळ्या गोष्टी पाठ करायच्या. आपण लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये पाहूया. इंग्लिशमध्ये काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन इज नॉट इन्क्लुडेड इन द आर्टिकल 164. ऑप्शन सेकंड इज रॉंग. द काउन्सिल ऑफ मिनिस्टर शाल नॉट बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल. हे चुकीचं आहे. शाल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू दी स्टेट लेजिस्लेचर किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्ती, आता हा नागरिकत्व, मी म्हणलं तुम्हाला नागरिकत्वाचा प्रश्न 2024 ला खूप सोपा विचारला. ते भाग चुकवलं होतं, भाग 2चं भाग 4 केलं. 23चा प्रश्न बघा कसा विचारलाय त्यांनी. ओके, आता हा प्रश्न खूप कॉन्ट्रोवर्शियल राहिला त्यावेळेस, कारण काही मराठी शब्द थोडे त्यांनी हे केलेत. ओके, आपण ठीक आहे, काय हरकत नाही. आयोगाने उत्तर दिले ते सांगतो मी तुम्हाला काय दिले, आणि ते करेक्टच आहे तसं. बघा, व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले. प्रश्न काय? व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते कधी? जर एखाद्या व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलं तर. समजा मी भारताचा नागरिक आहे, उद्या मी उठलो अमेरिकेत गेलो, मला अमेरिकेचे नागरिकत्व भेटलं, तर त्याच वेळी तुमचं भारताचं नागरिकत्व आपोआप कॅन्सल होतं, संपुष्ट येतं. करेक्ट आहे सर पहिलं वाक्य. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर, म्हणजेच काय, रजिस्ट्रेशनने जर तुम्ही मिळवलं असेल तर 5 वर्षांच्या कालावधीत त्याला 18 महिन्यांची जर शिक्षा झाली असेल तर त्याचं नागरिकत्व समाप्त होतं. बघूया आपण. फसवणूक, गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलं आहे असं सरकारला जर वाटलं तर, आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्ट दाखवली तर इथं काय होईल? त्याचं नागरिकत्व समाप्त होईल. आता यातले अ, क, ड बरोबर आहे. ब का चुकीचं आहे ते सांगतो. इंग्लिशवाल्यांनी पाहून घ्या एकदा. सिटिझनशिप ऑफ पर्सन कॅन बी टर्मिनेटेड इफ अ पर्सन व्हॉलंटरी अक्वायर द सिटिझनशिप ऑफ अदर कंट्री. ते आपल्या इथलं टर्मिनेट शब्द चुकीचा होता थोडं इंग्लिशमध्ये, ते गमवलं पाहिजे होतं. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण वेगळा शब्द वापरला असता, कारण टर्मिनेशन ही वेगळी कन्सेप्ट आहे याच्या अंतर्गत मी सांगेल. पण ठीक आहे, आता काय हरकत आहे शब्दांमध्ये न जायला. अ पर्सन व्हॉलंटरी अक्वायर द सिटिझनशिप ऑफ सम अदर कंट्री. करेक्ट आहे. अ पर्सन हु हॅज बिकम अ सिटिझन थ्रू रजिस्ट्रेशन इज सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर 18 months विदिन 5 years. इथं काय आहे? 2 years. लक्षात ठेवा. जर रजिस्ट्रेशनने म्हणजे नोंदणीद्वारे जर नागरिकत्व प्राप्त केलं असेल आणि त्या 5 वर्षाच्या काळात त्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर त्याचं नागरिकत्व समाप्त होतं. हा मुद्दा समजून घ्या. यांनी काय केलं? 2 वर्षाचं 18 महिने करून दिले. 18 महिने 24 महिने दिल्यावर, बरोबर, कन्फ्युज व्हायचं नाही. 24 महिने दिल्यावर करेक्ट आहे. काय होतं ना, पेपर हॉलमध्ये आपल्याला कळत नाही, आपल्या डोक्यात असतं सर रजिस्ट्रेशन मध्ये आपण पाहिलं की जर नागरिकत्व गमवायची एक पद्धत आहे ती काय, एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन पद्धतीने म्हणजे नोंदणी पद्धतीने नागरिकत्व मिळवलंय आणि ते कसं गमावलं जाऊ शकतं त्याच्याकडून, जर त्या व्यक्तीला पहिल्या 5 वर्षात 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर. हे आपलं पाठ आहे. पण आयोगाने 2 वर्ष काढून 24 महिने दिले, तरी पण बरोबर आहे. मुद्दा समजतोय का? सो शब्दांमध्ये थोडं लक्ष द्या आणि परीक्षा हॉलमध्ये समजत नाही. ओके, हे म्हणजे कळून घ्या आत्ताच, कारण गडबड होते.
सो इथं दुसरं वाक्य 18 महिन्यांऐवजी 2 वर्ष पाहिजे होतं. बाकी ACD म्हणजे अ कड ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर पाहायला मिळतं. सिंपल. नेक्स्ट, आता अगेन संविधान सभा, सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा, संविधानाचे स्त्रोत येतोच, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल असतोच प्रश्न. ओके, अमेरिका उपराष्ट्रपती पद करेक्ट आहे, म्हणजे अमेरिका पोस्ट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही तज्ञ करेक्ट आहे, आपण फेडरल शब्द नाही वापरत, युनियन शब्द वापरतो. यानंतर दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धत म्हणजेच नॉमिनेशन मेथड फॉर द मेंबर्स ऑफ राज्यसभा, सॉरी इलेक्शन मेथड ऑफ राज्यसभा. आणि आयर्लंड राष्ट्रपतींकडून राज्यसभेत नामांकन किंवा नामनिर्देशन. आयर्लंड मध्ये आपण इंग्लिशमध्ये काय पाहतो, नॉमिनेशन, राज्यसभेमध्ये. सगळं बरोबर आहे. आता काय लोड घेऊ नका, आता फक्त टॉपिक समजून घ्या की आपल्याला अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड चे प्रश्न विचारलेत आणि बुस्टर बॅच मध्ये या 2 देशांना खूप चांगलं कम्पेअर करून देतो मी. इथं काय दिले बघा ना, राज्यसभेची निवडणूक पद्धत, इलेक्शन मेथड जी आहे, इलेक्टेड मेंबर हे दक्षिण आफ्रिका. ओके, आणि राज्यसभेचे नॉमिनेटेड मेंबर कोणाकडून आहेत, आयर्लंडकडून. डिफरन्स ना आपण नोटीस करत नाही, आपण खूप लाईटली घेतो. आयोग प्रश्न विचारतं, आपल्याला वाटतं सर हे तर सिली मिस्टेक नाही, ही सिली मिस्टेक नाही, अभ्यास कमी आहे, लक्षात ठेवा. अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, याला सिली मिस्टेक म्हणायचं नाही. इथं तुम्हाला सिली मिस्टेक नाही हे समलाच नसतं जर वाचतं नसतं व्यवस्थित. तर मुद्दा हे सगळं करून घेणार आहे बुस्टर बॅच मध्ये मी, बरोबर. 7 तारखेला सुरू होईल आपली बॅच. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे संसदीय राजभाषा समिती. खूप सुंदर प्रश्न बनवला होता 23 एप्रिलला आणि म्हणजे मला पर्सनली खूप आवडला, माझा चुकला होता म्हणून. ओके, सांगतो मी तुम्हाला. तर संसदीय राजभाषा समिती, पण हा चुकला होता, पण 24च्या प्रिलिमला पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 बरोबर आले माझे. हे सांगण्याचं रिझन हे आहे की जर तुम्हाला पॉलिटी विषय, जॉग्राफी विषय या विषयांनी जर साथ दिली तुम्ही सहज प्रिलिम पास होता. मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्स वरनं पुढं. आता प्रश्न पाहूया. संसदीय राजभाषा समितीचा खालीलपैकी उद्देश कोणता? एक संसदीय राजभाषा समिती आहे म्हणजेच कमिटी ऑफ पार्लमेंट ऑन दी ऑफिशियल लँग्वेजेस असते. ओके, 63 एक कायदा त्याच्या अंतर्गत आहे. याचा एकच उद्देश आहे, संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदी भाषेचा वापर वाढवण्यास शिफारस करणे. हे मी म्हणत नाही तर आपल्या याल. ओके, आता आधीच खूप वातावरण आपलं हिंदीवरनं, आपलं म्हणणं नाही. संसदीय राजभाषेचा जी समिती त्याचं उद्दिष्ट आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 म्हणजे केवळ अ बरोबर. आता काय होतं ना की अशा प्रश्नांमध्ये आपल्याला काहीच माहित नसतं, आपल्या डॉक्युमेंट कोणतं टाकून दिलं असतं, सर हे सगळं बरोबर वाटते तर ऑल ऑफ द अबव करा, असं करू नका. हे असे प्रश्न राज्यसभेला येतात जिथे तुम्हाला ओनली 1 हे पण उत्तर असतं. तो आता इथून पुढे लक्षात ठेवा, संसदीय राजभाषा समितीचं उद्दिष्ट काय आहे, हिंदी भाषेचा जो काही वापर आहे तो वाढवण्यासाठी काहीतरी काम करते, लक्षात ठेवा. ओके, इंग्लिशवाले इंग्लिशमध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ कमिटी ऑफ पार्लमेंट ऑन ऑफिशियल लँग्वेजेस. ओनली 1 ऑब्जेक्टिव्ह, to review the progress made in the use of Hindi for official purposes of the union and to make recommendations to increase the use of Hindi. ओके, हे ऑब्जेक्टिव्ह कोणाचा आहे, या कमिटीचा आहे, ऑफिशियल लँग्वेज कमिटीचं. डन. हा प्रश्न कशावरती आहे सर, हा प्रश्न आहे समित्या, संसदीय समित्या, पार्लमेंटरी कमिटीज. ओके, मी सांगतो तुम्हाला कोणते टॉपिक शेवटी समराईज करू आपण, कोणकोणते रिपीट होतात टॉपिक. हा प्रश्न रद्द आहे. ओके, जिल्हा परिषदवरती प्रश्न आला होता, रद्द केला. का रद्द केला सांगतो तुम्हाला समजेल. सर हे म्हणाल की असं कसं काय केलं, वाक्य वाचा बरं पहिले. काय म्हणतायत हे, जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 ओके सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. चूक आहे हे. ओके, मांडताना 1/3, पास करताना 2/3 लागतं, ते बघू आपण पंचायत राजमध्ये. इथं आता हे 1/5 चुकीचं आहे. आता हे ए चुकीचं असेल ना तर ऑप्शन इलिमिनेट करा बरं. राहिलं काय, ब आणि ड आणि क आणि ड. आता वाक्य वाचा, ब क ड वाक्य वाचा. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्यासाठी निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. प्रत्येक जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. कोणतरी एकानेच घेतला असेल ना, बरोबर. पहिला पॉईंट समजतोय का रद्द केलाय. हे वाक्य जर बरोबर असतं ना तर यातलं कुठलं तरी एक बरोबर असून त्यातलं कुठंतरी इथं ऑप्शन आला असता, तिसरा किंवा पहिला हे उत्तर असतं. पण इथं काय केलं त्यांनी, हे 3 वाक्य सेम दिले. आता या 3 पैकी 3 वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे हे जर बरोबर असेल तर हे आणि हे चूक असेल, हे बरोबर असेल तर हे आणि हे चुकीचं असेल, हे बरोबर असेल तर हे आणि हे चुकीचं असेल वाक्य. हे ऑप्शनच राहते ना कोणता, रद्द करून टाका, हरकत नाही. हा मागच्या वर्षी रद्द झाला, त्याच्यावर कुठला प्रश्न रद्द नाही झाला.
आता कमी झालंय प्रमाण प्रश्न रद्द व्हायचं, हे लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये जे करतायत नंतर वाचून घ्या प्रश्न, कॅन्सल आहे हा. ओके, नेक्स्ट झेडपी होता. अगेन टॉपिक समजून घ्या कोणता आला. आता हायलाइट व्हायला लागले का प्रश्न कुठे येत आहेत. खालीलपैकी कोणत्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत. 24 पेक्षा तर खूप सोपा प्रश्न आहे 23 ला. कारण बिगर घटनात्मक संस्था कोणत्या. नीती आयोग घटनेने स्थापन केले का. नाही सर, दॅट इज नायदर कॉन्स्टिट्युशनल नॉर स्टॅच्युटरी. येस सर, ही बिगर घटनात्मक आहे. राज्य वित्त आयोग, स्टेट फायनान्स कमिशन पाहतो आपण आपल्या पंचायत राजमध्ये आर्टिकल आहेत. सांगतो कोणते, 243 आय आणि 243 वाय. याच्या अंतर्गत आपण स्टेट फायनान्स कमिशनची स्थापना करतो. आय आहे तो कोणासाठी, पंचायतसाठी. वाय आहे तो म्युन्सिपालिटीसाठी किंवा महानगरपालिकेसाठी. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, घटनात्मक आहे. ओके, घटनात्मक आहे. विचारले काय बिगर घटनात्मक. केंद्रीय माहिती आयोग आला का, याच्याशिवाय तर पेपर्स पूर्ण होईना. बरोबर, केंद्रीय माहिती आयोग इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. सो ऑप्शन क्रमांक 4 ओनली 1 and 4 आर दी नॉन कॉन्स्टिट्युशनल. सेकंड आणि थर्ड या कॉन्स्टिट्युशनल आहेत. हा 2018 ला बनलेला आहे. ओके, कलम 338 बी 102वी घटना दुरुस्ती असावी. चेक करायला एकदा. येस तीच आहे, पण चेक करा. कलम 338 बी ऍड केलं होतं आपण आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग बनवला, घटनात्मक बनवला, त्याला कलम दिलं. बघा, घटनात्मक असेल तर मी तुम्हाला कलम सांगतोय कोणत्या घटनेतलं. आता हे घटनेतच नाही, याला कलम कसं येईल. बरोबर, मुद्दा क्लिअर आहे का. चला नेक्स्ट, हा प्रश्न वाचा व्यवस्थित, तुम्हाला उत्तर म्हणजे सहज मिळेल, काय अवघड आहे याच्यामध्ये. प्रश्न काय विचारलाय बघा, लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016 विचारले. आता कसं होतं ना, की इथं 2016चा सुधारणा कायदा विचारला त्यांनी, म्हणजे प्रश्न आहे ना थोडा वेगळा विचारलाय. लोकपालच्या कन्सेप्ट वरती नाही, त्या फक्त कायद्यावरती विचारला. त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला, या सुधारणा केल्या. ओके, सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेच्या दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीबद्दल कलम 44 देखील दुरुस्ती केलेली आहे. सर एवढं डिटेलमध्ये कधी वाचलंच नाही आपण, हरकत नाही. तिसरं वाक्य वाचा, सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची 1 वर्षाच्या स्थापना करणं बंधनकारक आहे. हे वाक्य चुकीचं आहे. बाकी करेक्ट आहे सगळं. अ ब ड आहे का आपल्याकडं, आहे ना, अ ब ड, पर्याय क्रमांक 2. आता हा मुद्दा समजून घ्या काय. ओके, लोकपाल सर्वांना माहिती आहे का, लोकपाल काय आहे. जे काही केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचार करतात मंत्री असतील, अधिकारी असतील, त्यांची चौकशी करण्यासाठी हे लोकपाल आहे. नेमणारी समिती सांगतो नंतर काय ती. ओके, यानंतर एक पॉइंट इथं लक्षात घ्यायचा, की जर उद्या प्रश्न असा बनला ना, की लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 कधी लागू झाला, तारीख पाठ करा, कमेंट करा सर्वांनी. लेक्चरचा कमेंट बॉक्स असेल ना युट्यूबला, तिथे कमेंट करा. ऍपला पाहत असाल तर काय हरकत नाही, पण लेक्चरला युट्यूबला कमेंट करा की लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 लागू कधी झालाय. 16 जानेवारी 2014. पाठ पाहिजे. प्रश्न आलेले याच्या अगोदर परत देखील रिपीट होऊ शकतो. ही तारीख सर्वांनी पाठ करायची आहे. लोकपाल कायदा कधी लागू झाला होता, हे काय विषय माहिती ना. अण्णा हजारे माहिती आहेत सर्वांना, माहिती आहे सर. बरोबर, आंदोलन आठवते, ती टोपी वगैरे घातली असेल, तुम्ही नसेल घातली पण पाहिलं असेल ना, की इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट. ओके, 2011-12च्या आसपास. तर त्यावेळेस आपण जर पाहिलं तर ते संपूर्ण काँग्रेसचं सरकार वगैरे होतं आणि त्यांनी मग ते मोठं आंदोलन केलं, डायरेक्ट गव्हर्नमेंट बदलून टाकलं. बरोबर, नंतर म्हणजे बदललं, ते लोकांनी बदललं. तर त्यांच्या आंदोलन कशासाठी होतं, याच्यासाठी होतं, या कायद्यासाठी. तुम्ही म्हणे की हे लागू करा पहिले, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा. अण्णांचं आंदोलन झालं आणि मग हा कायदा लागू झाला. येस सर, तो हा कायदा आहे, इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट होती, आणि तो लागू कधी झाला, 16 जानेवारी 2014ला. पुढं सर हे ते परत आलं. बरोबर, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, हे काय विचार, फक्त आयोग केले तरी मार्क पडतील का, असं नाहीये. तुम्ही कराल प्रश्न पडत नाही आयोगाचा. बरोबर, तो पडेल, पण फक्त ते नक्की करू, हे सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळे सर आम्ही करणार प्रश्न नाही पडणार असं कसं काय बोलू शकता. सगळं करा असं म्हणतो मी, महत्वाचं फक्त आयोग नक्की करू. प्रश्न काय आहे, राष्ट्रीय मागासवर्ग. सर आताच पाहिलं नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस, घटनात्मक आहे का, घटनात्मक आहे का, कॉन्स्टिट्युशनल आहे ना. आताच पाहिलं ना, 102वी घटना दुरुस्ती 2018, 338 बी. येस सर, उद्दिष्ट काय वाटतायत, वरीलपैकी सर्व पण दिलंय बरं का. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची हे असली कामं करतात, लक्षात ठेवा. आयोग तक्रारीची चौकशी करणे म्हणले की बरोबर म्हणायचं. ओके, फक्त हे मागासवर्गीय का, हा हे चेक करायचं नाही. तिथे काय करतील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग देतील,
आणि तिथं काहीतरी वेगळा शब्द टाकतील जे दुसऱ्या आयोगाचं काम आहे, बरोबर, तसं करू नका. शब्द रिलेट झाले पाहिजे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहभागी होण्याने सल्ला असं देऊ शकतात, काय विषय नाही. सामाजिक हे एससीबीसी, ओके. संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती सगळं हे सर कार्य पार पाडणे सगळंच आहे की वरीलपैकी सर्व बेसिक आहे. तर तुम्ही मग अशी एक कमिटी दाखवली त्याचं ओनली ए होतं, म्हणजे याचं पण असं असेल कुठलं तरी एकच असेल, नाही असं नसतं, लक्षात ठेवा. खूप स्पेसिफिक प्रश्न तसे येतात, बाकी जनरली असे प्रश्न राहू शकतात. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. बेसिक क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, हा टॉपिक बघा. आता याच्यावर तुम्ही पुढे किती प्रश्न पाहता किती सोडवता बघूया आपण. पाठ करायचे काही म्हणजे पक्ष आहेत ना, राजकीय पक्ष आणि त्यांची स्थापना वर्ष येतं रिपीटेडली. 24ला नव्हतं फक्त, पण आले 24ला नव्हतं बहुतेक. येस 24ला नव्हता. आपण पुढे पाहूया. 23ला आहे, 22 का 21ला परत आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी, ओके, सीपीआयएम, हे लक्षात ठेवायचं. विचारले काय, फक्त सीपीआय म्हटलं तर हा वेगळा पक्ष आहे, सीपीआयएम वेगळा आहे, हे पहिलं क्लिअर करा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही वेगळी, ही पहिली आहे. नंतर स्थापन झाली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, ही वेगळी आहे. नंतर आहे बहुजन समाज पार्टी म्हणजे बसपा, आणि नंतर आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998 ची आहे, करेक्ट आहे सर. बहुजन समाज पक्ष 1984 चा आहे, करेक्ट आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी 1964 ची आहे, हे पण करेक्ट आहे. मग चुकीचं काय, पर्याय क्रमांक 2 काय चुकीचं आहे, आम्ही वाचले याच्या आसपास आहे. 26 नाही ना, पण 1925 आहे. तरी त्याला काय होते, 1 वर्ष ऍडजस्ट नाही, फॅक्ट आहे ती, बरोबर. मग अशी पण एक कुठलं तरी आपण पाहिलं 12व्या घटना दुरुस्तीला 11वी घटना दुरुस्ती करून चालेल का सर, एवढं काय होतं, नाही चालणार ना. 11 तर 11 आहे, 12 तर 12 घटना दुरुस्ती आहे. इथं पण 1925 आहे, ते 1925च आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. 26 दिलं तरी चूक आहे ना ते. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सगळ्यात सोपा, संविधानाचे भाग आणि इकडचं पाहतो आपण त्याच्यातल्या तरतुदी. आता मगाशी लेक्चर तर पाहताय तुम्ही कंटिन्युअसली व्यवस्थित हा प्रश्न सोडवाल. काय पाहिलं आपण, बाकी जाऊ दे सगळं. भाग 2 पाहिलंय का आपण मगाशी लेक्चर मध्ये, कशासाठी पाहिलं होतं आपण, नागरिकत्वासाठी नाही का पाहिलं आपण, सिटिझनशिप, कलम 5 ते 11. मग ड ला 3 मार्क करा, ड ला 3 मार्क केला, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं, पर्याय क्रमांक 4. इतकं सोपं आहे. बाकी मार्क होते का बघूया. भाग 1 संघराज्य, सुरुवातीतनच आहे. भाग 3 मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. भाग 4 भाग 9 पंचायत राज. सिंपल आहे. प्रश्न बघा कसा सुटतोय, डायरेक्ट आपण जे पाहतोय प्रिव्हियस क्वेश्चन वरनं प्रश्न कसे सुटतात ते असे सुटतात. ओके, सो महत्व म्हणजे खूप आहे प्रीवायक्यूच आपल्या एमपीएससी मध्ये. पार्ट 1, पार्ट 3, पार्ट 9 आणि पार्ट 2. फंडामेंटल राईट साठी पार्ट 3, पंचायत राज साठी पार्ट 9, सिटिझनशिप साठी जर आपण पाहिला तर तो आहे पार्ट 2, आणि जे युनियन आणि इट्स टेरिटरी आहे ते आहे पार्ट 1. क्लिअर आहे सर्वांना. जाऊयात पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती ज्या आहेत यांच्या प्रशासनातील प्रशासनासंदर्भात राज्यघटनेतील तरतुदी कोण कसं बदलू शकतं. आता हा आहे शेड्यूल 5चा क्वेश्चन, म्हणजेच 5वी जी अनुसूची आहे त्याच्या आतमधला क्वेश्चन. या थोडा डिटेल मधला आहे, पण अगेन सांगतो, वाचायला व्यवस्थित हे टॅकेबल आहे, म्हणजे करू शकता तुम्ही. सामान्य कायदा करून संसद बदलू शकते, मे बी अल्टर्ड बाय द पार्लमेंट विथ ऑर्डिनरी लेजिस्लेशन. तर सामान्य कायदा म्हणजे सिंपल जो काही आपला ऍक्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही याला बदलू शकता, हे लक्षात ठेवा. इथून पुढे रिपीट झाला तर सुटला पाहिजे. यानंतर स्वामित्व योजना एक मध्येच टाकली होती त्यांनी पॉलिटीमध्ये. आता इथं नाही जास्त एक्सप्लेन करत मी, पण लक्षात ठेवा स्वामित्व जे आहे ना, मी त्यावेळेस पण सांगितलं होतं बरं का, ही स्कीम जेव्हा शिकवली होती ना, एवढंच सांगितलेलं, फुल फॉर्मच्या नादाला लागू नका. फक्त हे VA जो आहे ना तो लक्षात ठेवा शेवटचा, म्हणजे त्याचं उद्दिष्ट क्लिअर होतं. व्हॉट इज VA स्वामित्व मध्ये. चला, थोडा टेक्निकल इश्यू झाला होता, आपण पुन्हा एकदा हा प्रश्न घेऊयात. तर बघा, स्वामित्व प्रश्नापर्यंत आपण आलो होतो. स्वामित्व बद्दल मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलं होतं की फक्त VA वरती फोकस करायला मी सांगितलं होतं. आता VA काय आहे तर विलेज एरियाज. आता जर या स्कीम मध्ये विलेज एरियाज असं लिहिलं असेल तर ही स्कीम जी आहे ती ग्रामीण भागासाठी आहे किंवा विलेज एरियासाठी आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणं शहरी नाही ग्रामीण भागासाठी आहे, बरोबर. मग इथं जे VA आणि स्वामित्व मधलं ते विलेज एरिया आहे हे लक्षात ठेवायचं. सो बी इलिमिनेट करायचंय तुम्हाला. अ क ड हे उत्तर तुम्हाला मिळतं. प्रश्न सोपा होता, योजनेचा पॉलिटीमध्ये आला होता, पण हरकत नाहीये. ओव्हरऑल लक्षात ठेवा, स्वामित्व योजना जी आहे ती ग्रामीण भागासाठी आहे. जमिनीच्या नोंदी करणं असेल किंवा ग्रामस्थांना त्यांना कर्ज घेण्यासाठी त्याचं जे काही आर्थिक सहाय्य आहे, आर्थिक स्थिरता आहे ते मदत करतं.
मालमत्तेशी संबंधित वाद कमी करतं, मालमत्ता कर निश्चित करते, इतर सर्व गोष्टी याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसभेसंदर्भात आणि तो आहे 0 प्रहर म्हणजे 0 आवर बद्दल प्रश्न विचारलाय. हा प्रश्न थोडा डिटेल मधला होता असं आपण म्हणूया. ओके, आता प्रश्न काय आहे तो रीड करू आणि मग आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करूया. बघा सिंपल आहे. लोकसभेचा जो 0 प्रहर आहे, 0 आवर आहे, याबद्दल प्रश्न आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहातील कोणताही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे 0 प्रहर. बघा बेसिकली 0 आवर जो आहे तो असा टाइम राहतो. बघा ज्यावेळेस कामकाज सुरू होतं ना, म्हणजे दिवसाचं कामकाज 11 वाजता समजा सुरू झालं आपल्या संसदेमध्ये, तर जो पहिला तास असतो कामकाजाचा त्याला प्रश्न तास म्हणतात किंवा क्वेश्चन आवर म्हणतात. हा क्वेश्चन आवर झाल्यानंतर जो अजेंडा मांडला जातो नंतर, ओके, तर क्वेश्चन आवर झाल्यानंतर ते अजेंडा मांडण्यापर्यंत जो काही टाइम असतो त्याला 0 आवर असं म्हणतात. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, लक्षात ठेवा. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याआधीची वेळ म्हणजे 0 आवर. 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. सध्या 0 तासादरम्यान किंवा प्रहरादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे आणि 0 तासाबाबत नियमात कोणती तरतूद नसल्यानं कोणत्याही दिवशी किती प्रकरणं मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. आता सिंपल बघा, तिसरं चौथं स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्टरी आहे. तिसऱ्यामध्ये म्हणतात की एक लिमिटेड 30 प्रकरणासंदर्भात मुद्दे मांडू शकता, खाली म्हणते की तरतूदच नाहीये, म्हणजे तसं काही नाहीये किती मांडू शकता तरतूद नसल्यामुळं. मग क आणि ड मधलं काहीतरी एकच बरोबर आहे. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, अ आणि ड. डी करेक्ट आहे. बी आणि सी म्हणजे ब आणि क हे तुम्हाला रॉंग पाहायला मिळतं. हा प्रश्न आहे संसदीय जे काही डिव्हाइसेस आहेत, ओके, डिव्हाइसेस इन दी पार्लमेंटरी प्रोसिडिंग, त्यातला क्वेश्चन आवर वरती किंवा 0 आवर वरती हा प्रश्न विचारला गेलाय. आपण पुढे जाऊया इंग्लिशमध्ये. जे करतायत त्यांनी हा प्रश्न इंग्लिशमध्ये पाहून घ्या. 0 आवर बद्दल क्वेश्चन आहे. द टाइम गॅप बिटवीन दी क्वेश्चन आवर अँड दी अजेंडा ऑर एनी लिस्टेड बिझनेस, त्याला आपण म्हणतो 0 आवर. यानंतरचा क्वेश्चन आहे भारतातील केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंध. बरोबर. आता ज्यावेळेस मी तुम्हाला लिस्ट सांगेल शेवटी की आपल्याला राज्यसेवेचा विचार केला तर पॉलिटीमध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, तर केंद्र राज्य संबंध म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन हा टॉपिक खूप महत्वाचा. आणि काही टॅक्सेस आहेत जे राज्यांचे आहेत, काही येते केंद्राचे आहेत आणि काही कॉन्करंट आपण पाहतो की कॉन्करंट लिस्ट मधले विषय आहेत. आता याच्यामध्ये काय केलंय बघा की हा जो करमणूक कर आहे ना, एंटरटेनमेंट टॅक्स, इथं म्हणलंय की हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. बघा, द सब्जेक्ट ऑफ एंटरटेनमेंट टॅक्स इज इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. एंटरटेनमेंट टॅक्स जो आहे तो स्टेट लिस्टचा भाग आहे, म्हणजे राज्य सूचीचा विषय तुम्हाला पाहायला मिळतो. तर क ला इलिमिनेट करायचे आपल्याला. क ला इलिमिनेट कराल तर अ ब ड हे उत्तर आहे. शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. शेत जमीन म्हणलं की राज्य सूची येते. शेतीयोग्य जमीन सोडून इतर सर्व प्रकारच्या संपत्तीवरचा कर हा संघ सूचीमध्ये येतो, करेक्ट आहे. आणि पुरातन वस्तू संग्रहालय हा राज्य सूचीमध्ये येतो. सो अ ब ड करेक्ट आहे. विधान तिसरं हे चुकीचं पाहायला मिळतं. यानंतर एक खूप चांगला प्रश्न पाहू शकता. बघा कसा प्रश्न विचारलाय. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला, कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही. बघा समजून घ्या. संविधान सभा मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न आहे आणि खूप इंटरेस्टिंग, खूप व्यवस्थित सोडवायला लागतो असा प्रश्न. आफ्टर द एक्सटेन्सिव्ह डिस्कशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वॉज वेअर इन्क्लुडेड विच आर्टिकल डज नॉट इन्क्लूड. म्हणजे ज्यावेळेस संविधान बनलं होतं त्यावेळेस भरपूर चर्चा झाली आणि अनेक आर्टिकल ऍड केले. यातलं कोणतं आर्टिकल, कोणती तरतूद त्यावेळेस ऍड केलेली नव्हती. आता ऑप्शन्स काय आहेत बघा. अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य, 368 नुसार घटना दुरुस्ती, ओके. यानंतर पुढे पाहतो आपण 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आणि 123 नुसार वट हुकूम, म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, नॅशनल इमर्जन्सी आणि ऑर्डिनन्स अंडर 1, 2, 3. आता सिंपल लक्षात ठेवा, कोणतेही आर्टिकल, समजा आर्टिकल आहे 51 पुढे कॅपिटल ए जोडलाय, हे जे कॅपिटल ए बी ही जे ऑप्शन्स असतात ना हे नंतर ऍड केलेले असतात, घटना दुरुस्ती दर्शवतात. आता 51 ए हा जो आहे तो 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला आपण ऍड केला. फंडामेंटल ड्युटीज ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हत्या, म्हणजे मूलभूत कर्तव्य अगोदर नव्हते, ते नंतर समाविष्ट केले. प्रश्न काय विचारतोय की ज्यावेळेस घटना बनली, घटनाकर्त्यांनी भरपूर चर्चा केली, यस सर, मग कोणता पॉईंट त्याच्यात नव्हता इन्क्लूड केलेला, तर पर्याय क्रमांक 1, फक्त 1 बरोबर, बाकी सगळं हे त्यावेळेस होतं. कोणता समावेश होत नाही विचारले. आय होप प्रश्न समजला असेल.
संविधान सभा, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, टॉपिक तोच आहे. प्रश्नाची व्हरायटी पाहू शकता कशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला बुस्टर बॅच बद्दल पाहूया आणि मग आपण आपल्या 2022च्या प्रश्नांकडे जाऊया. आतापर्यंत आपण 2024 आणि 2023 चे प्रश्न कंप्लीट केले. आय होप तुम्हाला आतापर्यंत ट्रेंड समजत चालला असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षेला काय विचारतात. 2 मिनिटात माहिती घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. सेशनला लाईक करा, बरेच विद्यार्थी अजून बाकी आहेत. बघा, प्रिलिम बुस्टर 2025 आपण इनिशिएटिव्ह सुरू केलाय. 7 जुलैला आपले बाकी लेक्चर सुरू होतील. या बॅच मध्ये आपण प्रिलिम साठी लागणारे सगळे सब्जेक्ट घेणार आहोत जीएसचे, बरोबर, ज्यामध्ये पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, एन्व्हायरमेंट असेल, हिस्ट्री आहे, बरोबर, सायन्स आहे महत्वाचा, करंट अफेअर आहे, या सर्व गोष्टी आहेत. 7 जुलैला बॅच सुरू होते. परत तर मी तर कंबाईन करतोय तुमच्यासाठी, सर्वांसाठी, राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्ही एकत्र तयारी आपण करतोय यावर्षी. तर तुम्हाला 2 बॅचेस लावायची गरज नाही. तेवढी एक प्रिलिम बुस्टर बॅच जर तुम्ही केली तर भरपूर फायदा होईल. प्रश्न कसे येतात, आपण घेतलेल्या परीक्षेमध्ये कसं येतं, याच्या सगळ्या पीडीएफ, सगळे व्हिडिओ आपल्या टेलिग्रामला आपण शेअर केलेले आहेत. पाहिले असतील तर आयडिया असेल, नसेल पाहिले तर प्लीज पहा, तुमचा विश्वास अजून जास्त वाढेल, बरोबर. सो टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या. बाकी प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही का जॉईन केली पाहिजे सर? रिव्हिजन क्लासेस आपण घेतोय, पीव्हीसी क्वेश्चन अनालिसिस आता चालू आहे आपलं. भरपूर क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ओके, मेंटरशिप टाईप राहील, सेल्फ ट्रॅकर अतिशय महत्वाचा आहे, डेली टार्गेट आहेत, बरोबर. राज्यसेवा कंबाईन सर्व गोष्टी एकत्र आपण घेतोय. सो जॉईन करा. आय होप तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त तुम्ही बॅच मध्ये मला 7 तारखेला याल पहिल्या लेक्चरला अशी अपेक्षा आहे. चला आपण जाऊया 2022 चे प्रश्न पाहिला. नेक्स्ट 2022 चा पहिला प्रश्न भरपूर मोठा प्रश्न वाटतो पण खूप सोपा असतो. याच्यामध्ये कीवर्ड्स पाहायचे फक्त. काय अगेन प्रश्न आहे संविधान सभा, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या टॉपिक वरती. खूप सिंपल. डॉक्टर बी आर आंबेडकर एका संबंधित पार्टला किंवा एका आर्टिकलला काहीतरी बोलले होते, काहीतरी शब्द वापरला होता, ते बघूया. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश. मार्गदर्शक तत्व म्हणजे डीपीएसपी, संविधानाचा भाग 4. हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये हे भरपूर वेळा आलंय. डीपीएसपी ला नोवेल फीचर्स कोण म्हटलेले आहे बघा, इथं आलं असेल कुठतरी नोवेल फीचर्स. बघा, नोवेल फीचर एवढंच लक्षात ठेवायचंय. बाकी काय दिलेलं आहे अजिबात वाचायची गरज नाहीये. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये ऑलरेडी हे येऊन गेलंय. भरपूर वेळा आपण याची प्रॅक्टिस करतो की डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोवेल फीचर्स म्हणले होते डीपीएसपी ला मार्गदर्शक तत्वांना. सिंपल. ओके, आपल्या नोट्स मध्ये सगळे इन्क्लूड केलेलं आहे बरं का. तुम्ही नंतर पाहाल नोट्स, आपल्या बुस्टर नोट्स, त्यामध्ये आहे सगळे. डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर पाहायला मिळतं. यानंतर आहे अगेन भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक. पहा बरं, कॅग वरती प्रश्न आहे रिपीटेडली. कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. मला हा प्रश्न खूप आवडतो आणि तुम्ही नक्की पहा, तुम्हाला पण हा प्रश्न समजेल किती महत्वाचा आहे. दिसतोय सर्वांना क्लिअर? येस, एकदम क्लिअर आहे. पहिलं वाक्य आहे ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहतात. ओके, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. ओके, पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. ओके, आणि फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरनं दूर करू शकतात. आता विधान कोणती बरोबर आहेत? फक्त ए, फक्त बी, ए आणि सी का बी आणि डी? इंग्लिश मध्ये जे करतायत बघा, स्कॅग बद्दल प्रश्न आहे. ही होल्ड्स द ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. ही ड्रॉज द सेम सॅलरी ॲज सुप्रीम कोर्ट जज. बिफोर एंटरिंग upon his office, he swears an oath or affirmation before the Chief Justice of India. He may be removed by the President only after the inquiry of Supreme Court. ओके, आता मुद्दा काय बघा, कॅग बद्दल आपण ज्यावेळेस बोलतो ना, तर याची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके, पहिला मुद्दा. तो राष्ट्रपतींच्या समोर शपथ घेतो. राष्ट्रपती नेमणूक करतात, राष्ट्रपती त्याला शपथ देखील देतात. आता इथं काय म्हणले बघा, की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतो का? नाही. ओके, 6 वर्ष किंवा 65 वर्ष राहतात, हे चुकीचं आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतकी वेतन घेतात का? येस सर, सर्वोच्च न्यायालयासारखे त्यांची सगळ्या तरतुदी आहेत. अगेन सगळे आहेत बरं का, मग वेतन पण त्यांचे इतकंच आहे. पदग्रहण करण्यापूर्वी चीफ जस्टिस समोर शपथ घेतील का ते? नाही ना, राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात. राष्ट्रपती त्यांना शपथ देतात. शपथ कोणासारखी असते असा प्रश्न आला तर सुप्रीम कोर्टच्या जजची शपथ असते. काय त्यांनी म्हटले बघा, आपल्या डोक्यामध्ये काय राहतं की कॅग म्हणलं की सुप्रीम कोर्टच्या जज सारख्या तरतुदी आहेत. पण वाक्य काय फिरवले बघा,
पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतात नाही, न्यायाधीशासारखी शपथ घेतात, त्यांच्या समक्ष घेत नाहीत. शपथ सुप्रीम कोर्टच्या जज सारखी घेतात, पण म्हणजेच कोणासमोर घेतात, राष्ट्रपतींसमोर घेतात. आणि फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केल्या चौकशीनंतरच, अगेन तू लक्षात ठेवा, हे सुप्रीम कोर्टच्या जजला काढण्याची जी प्रोसिजर असते ना, ती फॉलो करावी लागते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सुप्रीम कोर्ट चौकशी करतं. सुप्रीम कोर्टच्या जजला काढण्याची प्रोसिजर पार्लमेंटमध्ये आहे. म्हणजे याची कुठं असेल, पार्लमेंटमध्ये असेल, संसदेमध्ये असेल. सुप्रीम कोर्ट चौकशी करत नाही, सुप्रीम कोर्टला जजला काढण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती याला फॉलो केली जाते. मुद्दा समजतोय नाही, खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. म्हणजे फक्त बी विधान करेक्ट ऑप्शन आहे का, फक्त बी बघा, ऑप्शन क्रमांक 2. कॅकची सगळी जी फाईल आहे ना, मी एका पेजवरती कॅकचे नोट्स काढलेले आहेत, तुम्हाला ते शेअर केल्या टेलिग्रामला जॉईन करा आणि मागच्या प्रिलिमच्या आसपास फाईल्स मध्ये बघा, तुम्हाला मीडियामध्ये मिळून जाईल तो फोटो कॅकचा. ओके, हे वाचा, खूप इंटरेस्टिंग आहे. हा प्रश्न मला खूप आवडतो, कारण इथं खूप मस्त विचारले त्यांनी की सुप्रीम कोर्टच्या जज सारखं आहे, ओके, पण त्या लक्षात ठेवा त्याच्या उपस्थितीमध्ये काही होत नाहीये, किंवा सुप्रीम कोर्ट त्याची चौकशी कशी करेल, सुप्रीम कोर्टच्या जज सारखाच आहे तो माणूस. ओके, सो त्याची चौकशी ही त्याच्या जज सारखी होते, म्हणजे पार्लमेंटमध्ये होते. पुढचा प्रश्न आहे अगेन फॅक्ट, पण कोणती फॅक्ट, राष्ट्रीय महिला आयोग. टॉपिक कोणता आहे सांगा बरं, मुद्दा समजतोय का, पुन्हा एकदा. ओके, वैधानिक आयोग किंवा बिगर घटनात्मक आयोग, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. राष्ट्रीय महिला आयोगच्या पहिल्या अध्यक्षा कोण, जयंती पटनायक. पाठ करा, फॅक्ट आहे, परत रिपीट होऊ शकतो कंबाईनला वगैरे. ओके, हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या, जयंती पटनायक. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम, अगेन कलम विचारले. विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला तर विधान परिषद स्थापन करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. आता या वाक्यामध्ये एक पॉइंट तुम्हाला समजतो, हा इथंच लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला प्रश्न आला राज्यांमध्ये विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल निर्माण करायचा अधिकार कोणाचा आहे, कोणाचा आहे, संसद, पार्लमेंटचा आहे. आपल्याला काय वाटेल की सर आपल्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे, तर आपलं राज्य करेल ना, आपलं सरकार करेल, राज्य सरकार नाही. राज्य सरकारला तो अधिकार नाही. एक अधिकार आहे त्याबद्दलचा, तो सांगतो मी तुम्हाला. राज्यात ते स्थापन केलं जात नाही. विधान परिषदेची स्थापना करायची असेल किंवा विधान परिषद बरखास्त करायची असेल, तो अधिकार आहे संसदेचा, कलम 169 अंतर्गत, म्हणजे आर्टिकल 169 अंतर्गत. पॉइंट क्लिअर आहे का, सिंपल फॅक्ट आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, अधिकार संसदेला आहे, पण आर्टिकल कोणतं, 169. मग याच्यासाठी सर संसद करू शकतं का डायरेक्टली, नाही, संसद डायरेक्टली नाही करू शकत. मग काय करावं लागतं, समजा फॉर एक्झाम्पल एक राज्य घेऊया आपण, राज्य घेऊया फॉर एक्झाम्पल हिमाचल प्रदेश. ओके, हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला विधान परिषदची निर्मिती करायची आहे. मग संसदेला उद्या वाटलं, संसद एकत्र आली, म्हणले चला हिमाचल प्रदेशमध्ये आपण विधान परिषद स्थापन करूया. म्हणजे आता उठले आणि लगेच विधान परिषद स्थापन केली असं होईल का हिमाचल प्रदेशमध्ये, असं नाही होत, लक्षात ठेवा. मग काय करावं लागतं, जर हिमाचल प्रदेशमध्ये विधान परिषदेची स्थापना व्हायची असेल तर हिमाचल प्रदेशच्या विधानसभेने एक विशेष बहुमताने पारित केलेला ठराव संसदेला पाठवायचा असतो, आणि मग संसद त्याला साध्या बहुमताने काय करते, मान्य करते. ओके, आणि मग ती बनते. तो बनवायचा अधिकार संसदेचा आहे, पण त्याची सुरुवात राज्यामध्येच होती. राज्यामध्ये एक विशेष बहुमताने ठराव पास होतो, रिझोल्युशन पास होतं, आणि ते केंद्राला पाठवलं जातं, आणि मग केंद्र त्याची स्थापना करतं. याचा अर्थ स्थापना करणे, विधान परिषद निर्माण करणे, विधान परिषद रद्द करणे, हा अधिकार केंद्राचा म्हणजे संसदेचा आहे. मुद्दा क्लिअर आहे का, पण याची प्रोसिजर जी सुरू होते ती राज्यामध्ये होते, विधानसभेत ती केली जाते. पुन्हा आर्टिकल विचारले, सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला कोणत्या आर्टिकल मार्फत राष्ट्रपती मागवतात, तर सल्ला 143 अंतर्गत, म्हणजे आर्टिकल 143 बेसिक आर्टिकल आहे. सोपा प्रश्न. नेक्स्ट, 44वी घटना दुरुस्ती. आला घटना दुरुस्तीचा प्रश्न, काय म्हणते 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये किंवा 78 नुसार कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यावर तरतूद, म्हणजे प्रोव्हाइडेड फॉर द क्रिएशन ऑफ द ऑल इंडिया सर्व्हिसेस. नाही सर, असं तर काय ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस ऐकण्यात नाहीये. आपण बघूया नेक्स्ट, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारात परत पाठवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आला. हा, हे करेक्ट आहे. 44व्या घटना दुरुस्तीने, पहिले 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं इंदिरा गांधींनी, की राष्ट्रपतीवरती बंधन टाकलं, म्हणे तुम्हाला मान्यच करावं लागेल. बरोबर, आता पण नाही का, येस सर, जर घटना दुरुस्तीचा ठराव असेल, बिल असेल, राष्ट्रपती त्याला नाकारू शकत नाही, त्यांना जो काही कन्सेंट आहे तो द्यावाच लागतो. हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का.
की घटनादुरुस्ती विधेयक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असेल तर त्याला राष्ट्रपतींना बंधनकारक आहे की तुम्ही त्याला काय करायचंय, म्हणजे त्याला अप्रुव्हल द्यायचं आहे. ओके. आणि हे कधी केलं 42व्या घटनादुरुस्तीने. तर 42वी घटनादुरुस्ती काय सांगते की एखादा सल्ला असा प्रकारचा जर असेल तर तो सल्ला पुनर्विचारात तुम्ही एकदा पाठवू शकता, फक्त एकदाच बरं का. तर तो एकदा जो पॉईंट आहे तो ऍड केल्यानंतर 44व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीच्या काळामध्ये अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाही अशी तरतूद केली होती. येस सर. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये हलवण्यात आले होते, पण ते 42व्या घटनादुरुस्तीने, 44व्या नाही. इथं काय विचारले आपल्याला, 44व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदी आहेत, तर बी आणि सी. ऑप्शन कुठे आहे, बी आणि सी, पर्याय क्रमांक 4. पहिलं आणि चौथं चुकीचं आहे, बी आणि सी करेक्ट आहे. यानंतर प्रश्न काय बघा, संसदीय समित्या. अगेन टॉपिक तेच आहेत, प्रश्नांची व्हेरिएशन बदलते पण टॉपिक तोच आहे शेवटी, बरोबर. प्रश्न आहे कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोनही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. म्हणजे अशा कोणत्या समित्या आहेत ज्या लोकसभा प्लस राज्यसभा अशा बनतात. मी खूप डिटेलमध्ये याच्या नोट्स तुम्हाला देणार आहे, कारण प्रश्न येतो संसदीय समित्यांवरती. मी देणार आहे नोट्स तुम्हाला आपल्या बॅचमध्ये, काय टेन्शन घ्यायचं नाही. कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधी समावेश आहे, म्हणजे काय तर लोकसभा प्लस राज्यसभा अशी कोणती समिती बनते. पहिले बघा इलिमिनेट करू आपण. अंदाज समिती माहिती तुम्हाला, एस्टिमेट कमिटी. फायनान्शियल कमिटीमध्ये वाचतो ना आपण 31 मेंबर का 30 मेंबर वाली, 30 मेंबर वाली, बरोबर. याच्यात फक्त लोकसभेचे असते सगळे, म्हणजे सगळेच लोकसभेचे असतील तर हे नाही येणार ना, ई नाही येणार. ईला इलिमिनेट करा, अजून कुठे ई आहे, इथंच आहे फक्त. ओके, काय हरकत नाही. आता राहिलं काय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती. इथं लोकसभा प्लस राज्यसभा आहे. महिला सबलीकरण लोकसभा प्लस राज्यसभा. कामगार सल्लागार बघा, बिझनेस ऍडवायझरी कमिटी जी आहे ना, ही लोकसभेची सेपरेट आहे, राज्यसभेची सेपरेट आहे. मुद्दा समजतोय का. विशेष अधिकार समिती लोकसभेची सेपरेट आहे, राज्यसभेची सेपरेट आहे. प्रश्न काय विचारलाय, दोन्ही एकत्र मिळून. ओके, हा प्रश्नाचा पॅटर्न समजून घ्या की लोकसभा प्लस राज्यसभेचे मेंबर एकाच कमिटीमध्ये असं म्हणलं तर पहिल्या दोन्ही लक्षात, ए बी ऑप्शन आहे का, येस ए बी, पर्याय क्रमांक 4. ओके, हा लक्षात ठेवा. मग संसदीय समितीवरती उद्या असा प्रश्न येऊ शकतो की अशा कोणत्या समित्या आहेत ज्यामध्ये फक्त लोकसभेचे मेंबर असतात. म्हणू शकतो मी, त्याच्या नोट्स तुम्हाला देणार आहे. ओके, तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. आय होप तुम्हाला हे समजलंय की असं कोणत्या समिती आहेत संसदेच्या ज्यामध्ये दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधी असतात. ओके, चला. तर आणि एक ट्रिक सांगतो, ह्या या टाईपच्या आहेत ना, अनुसूचित जाती जमाती, महिला सबलीकरण किंवा अशा ज्या आहेत ना सामाजिक, ज्या आपल्याला दर्शवतात, ह्या एकत्र आहेत. लक्षात ठेवायला एकत्र असणाऱ्या समिती म्हणतो आपण. नेक्स्ट बघा पुन्हा एकदा, आता हे तर मगाचपासून आपण किती वेळा पाहिलंय, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आर्टिकल सांगा. प्रत्येकाने कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आता नंतर. ओके, ज्यावेळेस कमेंट बॉक्स आपला चालू असेल त्यावेळेस तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला आता कमेंट बॉक्स खाली दिसत असेल तर कमेंट करा. सर मगाशी पाहिलं ना, नॅशनल कमिशन फॉर दी शेड्यूल कास्ट, कलम 338, पर्याय क्रमांक 2. ओके, सिंपल आहे. 338A म्हटलं तर सांगितले मगाशी, 338A म्हटलं तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती आयोग जो वेगळा आहे. आणि 338B म्हटलं तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. फॅक्ट रट्टा मारायचा नाही, आपल्या लक्षात ठेवा, डोक्यामध्ये इतक्या क्लिअर पाहिजेत. आर्टिकल 338 म्हणजे आर्टिकल 338 नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, आर्टिकल 338A नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, आर्टिकल 338B नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. पुढे जाऊया. नेक्स्ट, 13 डिसेंबर 1946 ला एक महत्वाची घटना घडली होती की उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला होता, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं गेलं होतं. आता इथं काय येतं, डेट विचारतात काही वेळेस, ही डेट पाठ करा. 13 डिसेंबर 1946 या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मांडला, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. तो कोणी मांडला, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे, संविधान सभा, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अगेन तेच टॉपिक तुम्हाला समजत असेल आता की अनालिसिस करा आपण जे म्हणतो ते काय असतं नक्की. कलम 20 वरती एक प्रश्न आलाय, खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी प्रश्न आहे बघा. कलम 20 मध्ये ना 3 तरतुदी आहेत, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, नो डबल J4D आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. त्यावरती त्यातलं इन्क्रिमिनेशन वरती प्रश्न विचारलाय, म्हणजेच स्वतःविरुद्ध साक्ष न देणे या कन्सेप्ट वरती प्रश्न आहे. वाचूया, खूप सिंपल आहे. विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंगसह कोणत्याही खटल्यामध्ये कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आता प्रॉब्लेम काय या वाक्यामध्ये सांगू,
विभागीय खटले डिपार्टमेंटल प्रोसिडिंग त्याला एक्सेप्शन आहे. ओके, तो विभागीय खटल्याच्या व्यतिरिक्त जे काही खटले असतील तर कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा होईल ही त्याला अपवाद आहे. आता हा काय म्हणते विभागीय खटल्यासह, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, विभागीय खटल्याच्या व्यतिरिक्त पाहिजे होतं, तो एक्सेप्शन अपवाद आहे. नेक्स्ट वाक्य, स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी व कागदपत्री पुरावे या दोन्ही बाबत लागू आहे. ओके, करेक्ट आहे हे वाक्य. ओके, आणि स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. ही वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. याचं रिझन सांगतो की नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हे लागू आहे फक्त फौजदारी कायद्यासाठी, दिवाणी सिव्हिलसाठी नाही. ओके, तर फक्त बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 आर्टिकल 20 वरती हा प्रश्न आहे. ओके, 20(1), 20(2) आणि 20(3). 20(1) म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, 20(b) आहे नो डबल जेपोर्डी, आणि 20(3) जे आहे ते नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. डिटेलमध्ये घेणार आहोत आपण सगळं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त लक्षात ठेवा की फंडामेंटल राईट वरती हा प्रश्न आहे, म्हणजे मूलभूत हक्कांवरती प्रश्न. नेक्स्ट, आता हा रॅन्डम प्रश्न आहे, थोडा असा येत राहतो एखादा प्रश्न. ओके, राज्यघट, आता हे पहिली 2 वाक्य रॅन्डम नाही, पण तिसरं वाक्य काहीतरीच आहे, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ए बी उत्तर आहे याचं. राज्यघटनेतील 371(a) हे जे आर्टिकल आहे ते नागालँडसाठी आहे. येस सर. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीमध्ये संसदेचे कोणतेही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. करेक्ट आहे, ए आणि बी. आता इथं पॉईंट कोणता आहे, 371(a). ओके, आपल्याकडे 21 राज्य अशी आहे ज्यांच्यासाठी विशेष तरतुदी आहेत, ते आहेत आर्टिकल 371च्या पुढे ABCDEFG पुढे सगळे आर्टिकल आहेत. ओके, मग सर त्याचा सिक्वेन्स मी खूप म्हणजे ट्रिकने सांगतो आणि ते लक्षात पाठवून जातो. जसं की मी मागच्या बॅचमध्ये सांगितलं होतं, 371(a) ना आगालँड म्हणा, म्हणजे आगालँड म्हणलं नागालँड आठवतो आपल्याला, बरोबर. 371(b) ला काय म्हणा, बी कसाठी आहे, आसामसाठी आहे, बासाम म्हणा. म्हणजे असे मी सांगितलेले शब्द ते लक्षात राहिले सर्वांच्या, आणि मग ते मला सांगतात ज्यावेळेस क्वेश्चन येतो मग फोटो पाठवत, सर हे असं लक्षात ठेवलं आपण, बरोबर, आणि ते आठवते. सो हे जमेल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका, मी सांगतो नंतर कसं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व नाही. आता वाचायचा, आणि हे असे टॉपिक कोणी वाचलेले नसतात पण सगळ्यांची उत्तर बरोबर येतात, त्याचं रिझन सांगतो. कॉमन सेन्स वापरा. काय, आता भारताचं परराष्ट्र धोरण आहे, पंचशील तत्व, सर काहीतरी 5 पॉईंट असतील, आपले पाठ आहेत का नाही, मग कसा सोडवायचा बघा. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे. वाटतं का बरोबर असेल सर? हे सिंपल बरोबर वाटतंय, काय चुकीचं नाही याच्यामध्ये. परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणं देशांनी, हे पण करेक्ट आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व, हे पण करेक्ट आहे. मग उत्तर काय, नन ऑफ द अबव. चुकीचं विचारलंय यांनी, कुठलं चुकीचं नाही. म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हर्निटी, करेक्ट आहे. म्युच्युअल नॉन इंटरफेरन्स, करेक्ट आहे. पीसफुल को एक्झिस्टन्स, हे पण करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा आहे सहकारी संस्थांवरती प्रश्न, म्हणजे फंडामेंटल राईट संदर्भातला प्रश्न आहे. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. 2011 आणि 97वी घटनादुरुस्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी, करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट, आर्टिकल 19(1)(c), येस सर, हे समाविष्ट केलं होतं कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी, सॉरी याच्यामध्ये सहकारी संस्था शब्द ऍड केला होता, म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटी शब्द ऍड केला होता, हे पण करेक्ट आहे. कर्जन याने त्याच्या कारकिर्दीमध्ये पहिला सहकारी कायदा पारित केला होता 1904 ला, हे पण करेक्ट आहे. वरीलपैकी 3ही विधानं बरोबर आहेत. फॅक्ट लक्षात ठेवाल, हे याचं नका टेन्शन घेऊ, 97वी घटना दुरुस्ती फंडामेंटल राईट मी पाठ करून घेणार आहे, याचं लोड नाही घ्यायचा. टॉपिक समजून घ्या, फंडामेंटल राईट हा टॉपिक आहे, आणि त्यात थोडा हिस्टॉरिकल अँगल टाकला. कर्जनचं विचारलं की पहिला कायदा कर्जनने केला, येस सर कर्जनने केला होता. फर्स्ट ऍक्ट अबाउट कोऑपरेटिव्ह सोसायटीज 1904 मध्ये होता, म्हणजे 1904 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा प्रश्न बघा, हा प्रश्न अवघड आहे बरं का, तसा टॉपिक अवघड आहे, कारण कलम 311 जे आहे ना जनरली आपण वाचत नाही, किंवा आपलं वाचलं लक्षात राहत नाही, इतकं डेंजर आहे ते. शासकीय सेवेबद्दल आहे किंवा सिव्हिल सर्वंट संदर्भातला आहे. तर वाचूया, काय वाटतं यातलं, काय बरोबर असेल काय चूक असेल. यांनी काय विचारलंय की संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली नागरी पदावरती कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावर करणे, हे कलम 311 आहे. ओके, आता या प्रश्नामध्येच आपल्याला काय कळतं की आर्टिकल 311 जे आहे ते कशाबद्दल आहे, डिसमिसल ऑर द रिमूव्हल ऑफ पर्सन्स एम्प्लॉयड इन सिव्हिल कॅपॅसिटी अंडर युनियन अँड स्टेट. ओके, याच्याबद्दल आहे. आता याच्याबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे, म्हणजे 4 पैकी कुठलं तरी एक विधान चुकीचं आहे. वाचूया, आपल्याला काय माहितच नाही, बरोबर. कलम 311 अंतर्गत
असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. आता जनरली लष्करी जे काही व्यक्ती असतात त्यांना अनेक ठिकाणी वगळलं जातं. फंडामेंटल राईट पण आपण पाहतो की पार्लमेंटला अधिकारी कलम 33 आपण पाहिलं की ते लष्करीमध्ये काय करतात, संसद ठरवू शकतं की यांना फंडामेंटल राईट कधी काढून घ्यायचे वगैरे. सो लष्करी म्हणलं ना त्यांच्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात, ते करेक्ट वाक्य. यानंतर कलम 311 अंतर्गत असलेल्या संरक्षणाचं आयोग हे आता मंडळ वगैरे दिले, LIC ONGC यासारख्या कर्मचारी पात्र नाही आहेत, हे पण करेक्ट आहे. आता हे बरं तुम्हाला माहित नाही, आपण समजू. तिसरं वाक्य वाचूया. अनुच्छेद 311 अंतर्गत तरतुदी केवळ स्थायी म्हणजे कायम नागरिक कर्मचाऱ्यांना लागू आहेत, अस्थायीसाठी नाही. हे वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. इथं होतं बरोबर आहे. सिव्हिल सर्वंटसाठी जे काही तरतुदी आहे 311 अंतर्गत त्या परमनंट एम्प्लॉईला पण लागू आहेत किंवा परमनंट सिव्हिल सर्वंटला, आणि टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे असतात त्यांच्यासाठी देखील लागू आहेत. सो तिसरं वाक्य चुकीचं. नेक्स्ट, आता आला लोकसभेच्या प्रमुखांचा प्रश्न, पॅनल ऑफ चेअरपर्सनचा प्रश्न. ही कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे बरं का. लोकसभेमध्ये एक पॅनल ऑफ चेअरपर्सन असतो आणि राज्यसभेत पण असतो. लोकसभेत 10 मेंबर पर्यंत असतो, राज्यसभेत 6 मेंबर पर्यंत असतो. करू आपण डिस्कस त्यावेळी, आता नका लोड घेऊ. आता समजून घ्या की यांचं काम काय नक्की. ओके, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची निवड नसते यांची, लक्षात ठेवा. यांना नॉमिनेट केलं जातं. कोण करतं नॉमिनेट? स्पीकर करतो. स्पीकर म्हणजे आपले लोकसभा सभापती. हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. हे काय म्हणते की आपल्या सदस्यातून पॅनल निवडते का? असं नाहीये. लोकसभेचा स्पीकर त्याला नॉमिनेट करतो. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचं किंवा अध्यक्षांचं पद रिक्त असेल, वॅकंट असेल ना, वॅकंट, त्यावेळेस यांचा काय संबंध नाही बरं का. वॅकंट असेल, हे काय म्हणते, रिक्त असेल तर लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्ष बनू शकतो नाही. बस हे काम काय यांचं, अध्यक्षपद भूषवणं. पण कधी? जर अब्सेंट असतील तर. बघा, गैरहजर असणं आणि जागा रिक्त असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. वॅकन्सी आणि अब्सेंट या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. वॅकंट असेल तर इलेक्शन होतं परत त्या जागेसाठी, अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील. पण जर अब्सेंट असेल तर यातला एक जण तिथं टेम्पररी काम करू शकतो, म्हणजे थोड्या काळासाठी कार्य अध्यक्षांचं करू शकतो. हा मुद्दा क्लिअर आहे का? मग पॅनल ऑफ चेअरपर्सन कधी रोलमध्ये येतात? जर जागा अब्सेंट असेल, नॉट वॅकंट. वॅकंट शब्दाला की लिमिनेट करायचा. मुद्दा क्लिअर का? याला मी खूप डिटेलमध्ये सांगेल नंतर. आता जस्ट प्रश्न बघून घ्या. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि इथं पण आता सर इथं दिले ना अनुपस्थिती, हे बरोबर आहे की नाही? इथं काय मुद्दा दिले बघा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केलेल्या अध्यक्षांची कर्तव्य पार पाडली जातात. हे पण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. मी सांगतो काय विषय नक्की, वरीलपैकी एकही नाही हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा हे वाक्याचा ऑप्शनच नाही आपल्याकडे, म्हणून आपण काय म्हणूया, वरीलपैकी एकही ऑप्शन बरोबर नाही. मी सांगतो तुम्हाला कन्सेप्ट काय नंतर, याचे जे नोट्स आपण काढलेले आहेत. डन. आपण 3 वर्षाचे पेपर पाहिले. 2024 कंप्लीट झालं, 2023 झालं, 2022 झालं. आता 21 आणि 20 पाहूया. खूप सिंपल, सरळ डोकं क्लिअर ठेवून पाहूया आपण की सर कसे आलेत 22 आणि 21 आणि 20 ला प्रश्न, म्हणजे आपलं कंप्लीट होऊन जाईल पॉलिटी राज्यसभेसाठी. चालेल. चला, सेशनला प्रत्येकाने एकदा लाईक करा जर राहिला असाल तर, आणि शेअर करा आपल्या सर्व मित्रांना. मी शेवटी तुम्हाला लिस्ट देणार आहे. या लेक्चर नंतर तुम्हाला काय समजलं, कोणते टॉपिक राज्यसभेच्या पॉलिटीमध्ये रिपीटेडली येतात हे समजलं. आपण पाहूया, शेवटी लिस्ट मी तुम्हाला देईल. चला, आपण जाऊया 2021च्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न, 105व्या घटनादुरुस्तीने किती कलमांमध्ये बदल केला, असा प्रश्न विचारला त्यांनी. 105वी घटनादुरुस्ती 2021 सालची भारतीय संविधानाच्या किती कलमांमध्ये बदल केला? अवघड प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तसा फॅक्च्युअल आहे. 3 कलमामध्ये बदल केला, याचा लोड घ्यायचा नाही. असे प्रश्न रॅन्डमली एखादा पडतो. ओके, नेक्स्ट, शोषणाविरुद्ध हक्क, फंडामेंटल राईटचा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? आता ज्यावेळेस शोषणाविरुद्धचे हक्क म्हणतो ना आपण, तर आपल्याला 2 आर्टिकल आठवले पाहिजे, आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24. राईट्स अगेन्स्ट दी एक्सप्लॉइटेशन. ओके, हे 2च येतात. आता मानवी तस्करी आणि वेठबिगारीच प्रतिबंध हे आहे ना त्याच्यामध्ये, हे त्याच्यात येतं. खालचं बघूया, कोणते विशिष्ट धर्माचा प्रसार करण्याचा नाही ना, हे कशामध्ये येतं? आर्टिकल 25, 26, 27, 28 राईट्स ऑफ फ्रीडम ऑफ रिलीजन त्याच्यामध्ये येतं. अल्पसंख्याक हित संबंध त्याच्यात नंतर 29 आणि 30 आर्टिकल. कायद्यासमोर समानता आर्टिकल 14 आहे. आपल्याला काय पाहिजे? 23 आणि 24 मधलं कुठलं तरी पाहिजे, म्हणजे हे आहे ना त्याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. हे कलम 23 आणि 24 अंतर्गत कुठलं कलम आहे कमेंट करून सांगा. मानवी तस्करी आणि वेठबिगारीच प्रतिबंध 23 का 24 सांगा. पण हे खालचे 3 चुकीचे आहेत, कारण यांचा भाग वेगळा आहे याचा, फंडामेंटल राईट्सचा. बरोबर. चला, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही? मी नेहमी सांगतो, राष्ट्रपतींची निवडणूक ना एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप सोपा आहे. प्रेसिडेंट इलेक्शन मध्ये कोण पार्टिसिपेट करत नाही? 2 शब्द पाठ करायचे. कोण सहभाग होत नाही,
लक्षात ठेवा, नॉमिनेटेड मेंबर भले तो कुठलाही असना, राज्याचा असू द्या, पार्लमेंटचा असू द्या किंवा युनियन टेरिटरी मधला असू द्या, नॉमिनेटेड भाग घेतच नाही. आणि दुसरा, विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधला सदस्य भाग घेत नाही. मग कोण भाग घेतं? तर निवडून आलेले सदस्य, निर्वाचित किंवा निवडून हे दोन्ही शब्द एकच आहे, इलेक्टेड. ओके. आणि म्हणजे एक शब्द लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा आता ऑप्शन बघा, लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य घेतात ना भाग. ओके. काय विचारलंय? घेत नाही विचारले बरं का प्रश्नामध्ये. राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य घेतात ना, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड. दिल्ली आणि पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निर्वाचित घेतात ना भाग. येस सर. राज्य विधान परिषद नाही येणार. ओके. कसलं? निवडलेला असू द्या, कसला विधान परिषद येतच नाही, लक्षात ठेवा. नामनिर्देशित देखील येणार नाही. मग सर चौथा येणार नाही, म्हणजे ओनली डी, पर्याय क्रमांक 3 माझं उत्तर यायला पाहिजे. येस सर. आता आपण बघूया की इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात. ओके. Who among the following is not directly participating in the election of president? दोन शब्द लक्षात ठेवायचे, नॉमिनेटेड आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल येत नाही. ओके. इलेक्टेड मेंबर येतात सगळे. इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा राज्यसभा येतात. इलेक्टेड मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली आणि पुदुच्चेरी. येस. पण नॉमिनेटेड येणार नाहीत किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची कुठलीच येत नाही, लक्षात ठेवा, विधान परिषदेचे. मग ते नॉमिनेटेड असू द्या किंवा निर्वाचित असू द्या, अजिबात नाही. विधान परिषद शब्द चालतच नाही या इलेक्शनला. पर्याय क्रमांक डी येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा न्यायाधीशांच्या संदर्भात डिस्ट्रिक्ट जज बद्दल तुम्हाला विचारलंय. खूप सोपा प्रश्न आहे. आर्टिकल 233 पाहू आपण नंतर. कलम 233 मध्ये तुम्हाला कोण पाहिला नाही तर डिस्ट्रिक्ट जजची तरतूद आहे. ओके. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ती कोण करतं? गव्हर्नर करतो. नॉट नाही, लक्षात ठेवा, चीफ जस्टिस नाही करत, गव्हर्नर करतो. आणि यांची बदली जी आहे ही हायकोर्टच्या अंतर्गत येते. मुख्यमंत्र्याचा काय संबंध आहे यांचा? बरोबर. तो दोन्ही चुकीची आहेत, म्हणजे दोन्ही बरोबर नाही. बरोबर विचारलं? बरोबर म्हणल्यावर एकही नाही. पर्याय क्रमांक 4. सिंपल आहे. डिस्ट्रिक्ट जजला अपॉइंट कोण करतो? गव्हर्नर. डिस्ट्रिक्ट जजचा ट्रान्सफरचा अधिकार हायकोर्ट अंतर्गत येतो, नॉट मुख्यमंत्री. अतिशय सोपा प्रश्न, सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अगेन सांगतो मी तुम्हाला, फिरलाय का प्रश्न त्याच टॉपिक वरती? घटना निर्मिती, घटनेचे स्त्रोत, तेच आहे. एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटीजनशिप ही तरतूद आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन, ओके, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, अमेरिकेची कन्सेप्ट आहे. डीपीएसपी आयर्लंडची तरतूद आहे. आणि कॉन्करंट लिस्ट ही ऑस्ट्रेलियाची तरतूद आहे. आता अनेक तरतुदी या देशांच्या आहेत. आपल्या बुस्टर नोट्स मध्ये तुम्हाला हे सगळ्या तरतुदी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे इन्क्लूड करून मी बनवलेले आहेत. ते मिळून जातील तुम्हाला बॅच मध्ये नोट्स. चला, सो पर्याय क्रमांक काय? सरळच मार्क करायचे. 1 ला 1, 2 ला 2, 3 ला 3 आणि 4 ला 4. नेक्स्ट क्वेश्चन, तर घटना दुरुस्ती आलं बघा परत. सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला? When the word armed rebellion was included in the Indian Constitution, नॅशनल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी 1976 ला आठवत असेल. 42वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे. 42वी घटना दुरुस्तीच्या अगोदर जे आपण पाहतो घटना दुरुस्ती जे नॅशनल इमर्जन्सी लावली होती ती का लावली होती? तर अंतर्गत अशांतता हा शब्द युज केला होता इंदिरा गांधींनी, म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स. मग त्यानंतर सरकार बदललं. कोण आलं सरकार? जनता दलचं सरकार आलं, मोरारजी देसाई यांचं. बरोबर. त्यांनी काय केलं की हा शब्दच काढून टाकला. म्हणजे अंतर्गत अशांतता नावाची गोष्टच नसते. अंतर्गत अशांतता हा शब्द काढला कलम 352 मधून आणि त्याच्या जागी सशस्त्र बंड किंवा सशस्त्र उठाव, बंडाळी हा शब्द टाकला. म्हणजे आर्म रेबेलियन. म्हणजे कोणती घटना दुरुस्ती? 44वी घटना दुरुस्ती 1978. 42 ने खूप धुमाकूळ घातला होता. बरोबर. मग ती सुधारण्यासाठी 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय बदल केले? त्यातला हा एक बदल. कलम 352 अंतर्गत आपण नॅशनल इमर्जन्सी पाहतो, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी पाहतो. आणि त्यामध्ये अंतर्गत अशांतता हा जो शब्द आहे तो रिप्लेस केला सशस्त्र बंडाने, म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स हा शब्द काढून टाकला आणि त्या जागी आर्म रिबेलियन शब्द आला. तो आला 44व्या घटना दुरुस्तीने 1978 साली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. म्हणजे एखादं ऑर्डिनरी बिल असेल तर प्रेसिडेंट त्याला रिकन्सिडरेशन साठी पाठवू शकतात का? तर येस सर, ऑर्डिनरी बिल पाठवू शकतात. धन विधेयक म्हणजे मनी बिल पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही, लक्षात ठेवा. मनी बिल कॅन बी रिजेक्टेड, can be approved but cannot be sent to reconsideration. So president cannot send it to reconsideration for the parliament. So second चुकीचं आहे. मनी बिल बद्दल हे पाठच करायचंय. ओके. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास
राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावीच लागते. तुम्ही किती वेळा माघारी पाठवलं मग सर? पुनर्विचार करा. नाही, काय सांगते की तुम्हाला पाठवलं ऑर्डिनरी बिल आहे, असू द्या सामान्य विधेयक आहे, मी प्रेसिडेंट आहे समजा, मी राष्ट्रपती आहे, मी म्हटलं की याचा परत विचार करा, तुमच्याकडे परत आलं पार्लमेंटकडे, तुम्ही परत पाठवलं, आता मला ते ऍक्सेप्ट करावंच लागतं. ओके, मी परत नाही पाठवू, हे खेळत बसतील का असे की तुम्ही पाठवा परत पाठवतो, असं नाही. तो ए आणि सी हा ऑप्शन आहे का आपल्याकडे? ए आणि सी. येस, ए आणि सी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर पाहायला मिळतं. नेक्स्ट आला का परत बघा, कोण? भारताचा नियंत्रक आणि मालिका परीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. हे लेक्चर झाल्या मला वाटतं पहिला कॅकचा अभ्यास करा, तर पहिलं कॅक करून घेतो राज्यसेवा प्रिलिमसाठी. करा बिंदास, प्रश्न येतोय. काय म्हणताय बघा हे, मगाचा प्रश्न सोडवलाय बरं का 4 वाक्यांचा आपण, आता हा सोडवायचा आहे. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते का? आता मग अशी नाही का ते सुप्रीम कोर्टला कम्पेअर करून आपण केला होता. येस सर, राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती करतात. वेतन शर्ते संसदेकडून निश्चित केली जातात. करेक्ट आहे. कोणासारखे असतात? सुप्रीम कोर्टच्या जज सारखे असतात. त्यांना पंतप्रधान कसं काय? पंतप्रधानचा अधिकार नाही, लक्षात ठेवा, काढून टाकण्याचा. सी इलिमिनेट करा, डायरेक्ट उत्तर सापडते. एबीडी. संसदेच्या लोकलेखा सर, ही इज द फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड ऑफ पॅक. पॅक म्हणजे काय? पब्लिक, जी काय आपली पार्लमेंटरी पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो? लोकलेखा समिती. त्याचे काय आहे ते? फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असतात. एबीडी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. इंग्लिशमध्ये एकदा पाहून घ्या क्वेश्चन. रिगार्डिंग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आर्टिकल आठवते का? आत्ता आलं होतं, कलम 148. पाठ पाहिजे बरं का आता हे. राज्यसेवा 24चा प्रश्न पाहिला ना आपण. ही इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. करेक्ट आहे. ही सॅलरी अँड अदर सर्व्हिसेस कंडिशन्स डिटरमाइंड बाय द पार्लमेंट. करेक्ट आहे. कोणासारख्या? सुप्रीम कोर्टच्या जज सारख्या. ओके. ही कॅन बी रिमूव्ड बाय द प्राईम मिनिस्टर एनी टाइम. बरोबर, चुकीचं. एनी टाइम कसं काय? ही ऍक्ट्स ॲज अ गाईड, फ्रेंड अँड फिलॉसॉफर ऑफ पब्लिक अकाउंट कमिटी. ओके, सो हे करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 एबीडी. नेक्स्ट क्वेश्चन. विधानांचा विचार करा. विधान परिषद स्थायी सभागृह. अतिशय सोपा प्रश्न. विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ परमनंट चेंबर. करेक्ट आहे ना सर? सर, राज्यसेवा परमनंट हाऊस असतं, तसं विधान परिषद देखील परमनंट हाऊस आहे. म्हणजे ते कधी डिझॉल्व्ह होत नाही, विसर्जित होत नाही, मेंबर बदलत राहतात 6-6 वर्षांनी. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध. राज्यपाल कशाला बसते लिहून देतोय आपण? पहिला राज्यपाल निवांत बसलेले असते राजभवनात, बरोबर. सो पदसिद्ध अध्यक्ष असतात काय? विधान परिषदेचे अध्यक्ष वेगळे असतात. आपण पाहिलं ना, राम शिंदे आहेत, बरोबर. हे चुकीचं आहे. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. करेक्ट आहे. इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. अ आणि क म्हणजे ए आणि सी करेक्ट आहे. ब चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोग. सर, टॉपिक तोच आहे पण लय डिटेल आहे, बरोबर. जम्मू काश्मीरचा स्टेट ह्युमन राईट कमिशन विचारले, आणि ते काय विचारले? कधी संपलं म्हणे ते? त्यावेळेस चर्चेमध्ये होतं ना का ते 2019 दर्जा वगैरे बदलला, केंद्रशासित प्रदेश झाले ते राज्य. 31 ऑक्टोबर 2019 त्यांनी काम थांबवलं होतं. आता ते 2021चा पेपर आहे, ते खूप चर्चेमध्ये होते, मग तेव्हा आलं होतं. आता लोड घेऊ नका याचा. ओके, 31 ऑक्टोबर 2019 काम समाप्त झालं होतं. भारतीय आली का घटना दुरुस्ती? 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने शहरी भागामध्ये किती प्रकारच्या नगरपालिका आहेत? किती आहेत नगरपालिका? ते नगर परिषद, महानगरपालिका, आणि ती मधलं काय असतं आपलं ट्रान्झिशन झोन मधलं, मला आता क्लिक होत नाही ना. 3 असतात, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका, बरोबर. पर्याय क्रमांक 2 3 असतात, लक्षात ठेवा. 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली? म्हणजे स्थापना माहित पाहिजे. स्थापना आहे 1937. 50 वर्ष कधी होतील? तर 1987 ला. करेक्ट. सिंपल फॅक्ट वरती राज्यसभेचे प्रश्न विचार करा. हे लक्षात ठेवलं बरं का. महाराष्ट्र विधान परिषद 1937 आणि 50 वर्ष 1987 ला झाली. नेक्स्ट. शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने. सिंपल अनुसूची विचारले, शेड्यूल विचारले. 3ऱ्या शेड्यूल मध्ये काय असतंय? 3rd शेड्यूल. ओथ आणि अफर्मेशनचे नमुने, शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने असतात, लक्षात ठेवा. आपण हे पहिल्या लेक्चर मध्ये पाठ करून घेतो बरं का, सगळं बुस्टर बॅच मध्ये. सगळे पहिले भाग करतो आपण, शेड्यूल करतो, जे काही पार्ट्स आहेत संविधानाचे, भाग 1 नाही का, मग जोडायला प्रश्न होता, भाग 1, भाग 2, भाग 3, हे सगळं करत असतो आपण. सो याचं काही टेन्शन नाही, हे पाठ होणार आहे आपल्या लेक्चरमध्ये. शॉर्ट फॉर्म पण आहे आपल्याकडे, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम, बरोबर. सो ते पण होऊन जाईल. नेक्स्ट सांगा आता, हे मला वाटते मग अशी पाठ केले आपण. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणलं की लगेच 1925 ने आठवायचं. कंसामध्ये एम दिलाय त्यांनी. एम म्हणजे मार्क्सवादी. मार्क्सवादी म्हणलं तर 1964. पाठ पाहिजे. फक्त कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणलं तर 1925. तृणमूल काँग्रेस म्हणलं तर 1998. बसपा म्हणलं तर 1984.
आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी म्हणलं तर 1964. आय होप तुमचे पाठ झाले असतील आता. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेच्या अध्यक्षांबद्दल सर बऱ्यापैकी आता माहिती झाली, यांच्याबद्दल बघूया काय. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहू शकतात. सर मग अंदाज येईना, पुढचं वाचू. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. जर अध्यक्ष व्हायचं असेल लोकसभेचा तर सदस्य तर पाहिजे ना तुम्ही. बी ला इलिमिनेट करायचं आपल्याला. बरोबर विचार, बी इलिमिनेट करा. राहिलं ए आणि सी. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे संयुक्त जे अध्यक्षस्थान आहे ते भूषवतात. करेक्ट आहे नाही. जॉईंट सेशनला प्रिसाइड कोण करतं तर लोकसभेचे स्पीकर करतात. म्हणजे हे पण चुकीचं आहे. राष्ट्रपतीचा काय संबंध आहे? राष्ट्रपतीच्या हातात जर असेल ना स्पीकर तर पूर्ण पार्लमेंट त्यांच्या हातामध्ये आलं ना राष्ट्रपतीच्या. असं आहे का? नाही ना. लेजिस्लेचर वेगळं आहे. राष्ट्रपती हा एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह हा रिस्पॉन्सिबल असतो लेजिस्लेचरला, म्हणजे जबाबदार असतो. आपल्या देशामध्ये लेजिस्लेचर सर्वात स्ट्रॉंग आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच काय? कायदेमंडळ. भारताची जी डेमोक्रेसी आहे कायदेमंडळ इज सुपेरियर, लक्षात ठेवा एक्झिक्युटिव्ह पेक्षा. म्हणजेच जे काही कार्यकारी मंडळ आहे त्यापेक्षा कायदेमंडळ स्ट्रॉंग आहे आपल्याकडं. नेक्स्ट क्वेश्चन किंवा नेक्स्ट जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपले 2020 चे आहेत. आपण वर्ष कव्हर केली 2024, 23, 22, 21. आता लास्ट आहे 2020 बद्दल पाहूया. शेवटचे 15 क्वेश्चन्स. आतापर्यंत ट्रेंड समजत आला ना काय अभ्यास करायचा आहे. नसेल समजलं तरी मी फायनल रेडीमेड लिस्ट दाखवणार आहे, तर त्याचा लोड घेऊ नका, मिळेल लिस्ट. ओके. लेक्चर शेवटपर्यंत करा. लाईक करायचं बंद राहिलं असेल तर लाईक करून द्या. पहिला क्वेश्चन 2020 चा. आता हे 20 चे क्वेश्चन थोडे वेगळे आहेत बरं का आतापर्यंतच्या पेक्षा. तर कॅबिनेट सेक्रेटरीचे कोणते विधान सत्य म्हणते? ते थोडा हटके प्रश्न आहे. मंत्रिमंडळ सचिवालय 1950 आणि 1947 स्थापना आहे. आता माहित पाहिजे का? अजिबात नाही. लोड घ्यायचा ना अशा प्रश्नाचं. मी पुन्हा सांगतो. तर मग हे असं विचारलं आपलं तर काय माहिती, लाईन एजन्सी वगैरे काय? लाईन एजन्सी नाही, स्टाफ एजन्सी आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करतं. बेसिक स्टेटमेंट्स आहेत बरोबर. विचारले कोणती सत्य आहेत, म्हणजे बी आणि डी ऑप्शन मध्ये आहे का? बी आणि डी. अगेन सांगतो, याचं टेन्शन नाही घ्यायचं. हे जर टेन्शन घेतलं ना असे टॉपिक करायला लागला तर बेसिक बेसिक कोण करणार? मग ते चुकतं आपलं. संविधानाचे स्त्रोत पहिले करा, कॅग करा, घटनादुरुस्त्या करा, घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग करा, ते करा पहिले बरोबर. चला नेक्स्ट. यानंतर भारतामध्ये घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. एक पॉईंट लक्षात ठेवा. घटनादुरुस्ती विधेयक जर मांडायचं असेल तर ते सामान्य विधेयकासारखंच मांडलं जातं, म्हणजे त्याला राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नसते. द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल डज नॉट रिक्वायर द प्रिव्हियस कन्सेंट ऑफ प्रेसिडेंट. हे लक्षात घ्या. अजिबात पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. पण जर संसदेने तो बिल पारित केलं आणि तुमच्याकडे आलं, म्हणजे राष्ट्रपतींकडे आलं, तर त्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं. त्याला परवानगी द्यावीच लागते. ओके. तिथं कन्सेंट द्यावा लागतो. बघितलं ना आपण 42वी घटनादुरुस्ती बरोबर. तर भारतामध्ये घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक असत नाही. आता खालचे 3 वाक्य वाचा, पण त्या अगोदर पहिले इलिमिनेट करा. ए ला इलिमिनेट करा. 1 आणि 3 ऑप्शन केला. बी, सी, डी आणि सी, डी म्हणजे सी आणि डी मला माहित नाही काय, पण ते बरोबर आहे. बघा स्वित्झर्लंड राज्यघटनेत काय? अजिबात नाही. टेन्शनच घ्या. हे असे प्रश्न नाही जमत, लक्षात ठेवा. प्रत्येकाला हे फसवण्यासाठीच आहेत. आता सर हे बघून जर तुम्ही सगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करायला लागले ना, सबसेल चुकीचे, लक्षात ठेवा. 20 ला पाहतो ना, 21 ला नव्हते, 22 ला नव्हते, 23 ला नव्हते, 24 ला नव्हते. 4 वर्ष हे काही असला प्रश्न नाहीये. याचा लोड घ्यायचा नाही. पुन्हा सांगतो मी. ओके. हे सर स्वित्झर्लंड विचारलं, ऑस्ट्रेलिया विचारलं, अजिबात नाही. ओके. टेन्शन घ्यायचं नाही. अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्ती जाऊ द्या, प्रश्न जाऊ द्या, तुम्ही याचा लोडच घेऊ नका. ओके. हा सोडून द्या प्रश्न. हा टॉपिक वाचायचा सुद्धा नाही बाकी देशांचा. नेक्स्ट. लोकसभेच्या सभापतींच्या स्थानाबद्दल अगेन लोकसभेचा अध्यक्ष विचारलं त्यांनी. मग अशी पण होतं ना 21 ला प्रश्न, आता 20 ला पण आहे बघा. काय म्हणतात बघूया. त्यांचं किंवा तिचं वेतन भत्ते भारताच्या संचित निधीवरती भारित केले जातात. म्हणजे चार्ज एक्सपेंडिचर आहेत. करेक्ट आहे ना. त्यांना प्रभावित न केलं जाऊ शकत. आपोआप त्यांना सॅलरी भेटते. त्याचं काही वोटिंग वगैरे लागत नाही, लक्षात ठेवा. समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. इंग्लिशमध्ये लगेच वाचायचं काय कळलं नाही तर ही ऑर शी हॅज नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ टाय. बरोबर आहे ना. जेव्हा टाय होतं तेव्हा त्यांचं एक कास्टिंग वोट असतं, त्याला आपण कास्टिंग वोट म्हणतो. हे पण बरोबर आहे. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमतानं त्यांना काढलं जाऊ शकतं. आता एक सांगतो कन्सेप्ट बघा. कोणतेही प्रिसाइडिंग ऑफिसर असतील, म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे जे असतात ना लोकसभेचे, राज्यसभेचे, जर राज्यात पण तेच बरं का, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, विधान परिषद उपाध्यक्ष, यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो आपण. म्हणजेच जे आपले अधिकारी आहेत, जे आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, यांना काढण्यासाठी सगळ्यांना प्रभावी बहुमत लागतं, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. हा पॉईंट डोक्यात फिट करा. ही प्रभावी बहुमत काय असतं?
इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय असते? तर लक्षात ठेवा की जेवढे जागा रिक्त आहेत ना, त्या जागा रिक्त आहेत त्या वजा करायच्या आणि मग जे नंबर राहील ना त्याच्या मेजॉरिटीने काय करायचं, त्यांना काढलं जाऊ शकतं. इथं काय म्हणले की हजारांनी मतदान करणाऱ्या लोकांना नाही ना, हजारांनी मतदान म्हणजे प्रेझेंट आणि वोटिंग झालं, बरोबर. हा खूप बेसिक मुद्दा आहे, बेसिक मेजॉरिटी ही जी ना प्रभावी इफेक्टिव्ह हा थोडी अवघड आहे. कारण काय होतं की जे जागा भरले रिक्त आहेत ना ते पहिले वजा करून टाका, साईडला काढा आणि जेवढे राहत आहेत ना त्याची मेजॉरिटी घ्या. म्हणजे थोडं वेगळं आहे, मी सांगेल डिटेलमध्ये. हे चुकीचं आहे. सी स्टेटमेंट, सी ला एलिमिनेट करा. पर्याय क्रमांक ए आणि बी हे तुमचं उत्तर आहे. हे पण चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके, हे आपण पाहूया जो काही क्रम आहे. ओके, नेक्स्ट लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, हक्कभंग प्रस्ताव आणि हरकतीचा मुद्दा. इंग्लिशमध्ये म्हणतो अडजर्नमेंट मोशन, प्रिव्हिलेज मोशन, पॉइंट ऑफ ऑर्डर आणि कॉलिंग अटेन्शन मोशन. हा टॉपिक कोणता आहे? मगाचा एक प्रश्न आठवते का क्वेश्चन आवरचा, 0 आवरचा, त्यातला टॉपिक आहे डिव्हाइसेस ऑफ इंडियन पार्लमेंट. आता समजून घ्या काय प्रश्न आहे. यांनी विचारले कोणत्या जोड्या बरोबर आहेत. बघा, लक्षवेधी सूचना कधी मांडली जाते? तातडीच्या सार्वजनिक दृष्टी महत्वाच्या बाबीकडे मंत्र्यांची लक्ष वेधण्यासाठी. म्हणजेच काय, ऍडजर्नमेंट कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणजे लक्षवेधी कधी मांडली जाते? टू ड्रॉ दी अटेन्शन ऑफ द मिनिस्टर ऑन मॅटर्स ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. हे करेक्ट आहे, लक्षवेधी यासाठीच मांडली जाते. यानंतर आहे स्थगन प्रस्ताव म्हणजे ऍडजर्नमेंट मोशन. पुढे काय दिलंय? टू अडजर्न द हाऊस बिफोर द एक्सपायरी ऑफ द टाइम. चुकीचा आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? अडजर्नमेंट किंवा स्थगन प्रस्ताव की जो काही नॉर्मल बिझनेस चालू आहे हाऊसचं ते कामकाज सगळं थांबवायचं, ओके, सस्पेंड करायचं आणि अर्जंट नाही सस्पेंड करायचं आणि त्याच्या जागी जो काही अर्जंट पब्लिक इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे त्यावरती डिस्कशनला सुरुवात करायची. फॉर एक्झाम्पल, समजा अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं होतं, बरोबर, आता 12 जूनला. तर त्यावेळेस समजा पार्लमेंटचं सेशन चालू असतं आणि पार्लमेंटचं रेग्युलर काय कामकाज चालू आहे आणि एखाद्या व्यक्तीला कळलं की अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झाले, 250च्या आसपास डेथ होऊ शकतात, म्हणजे हा पब्लिक इम्पॉर्टन्सचा किंवा इमर्जन्सीचा मुद्दा आहे. मग त्यावेळेस जर आपल्याला रेग्युलर कामकाज थांबवायचं असेल आणि हा मुद्दा चर्चेमध्ये घ्यायचा असेल त्यावेळेस कोणती मोशन मांडली जाईल? अडजर्नमेंट मोशन. ओके, स्थगन प्रस्ताव म्हणजे नॉर्मल बिझनेस आहे तो सस्पेंड करायचा आणि याच्याकडे लक्ष वेधायचं अर्जंट मुद्द्याकडे. नंतर आहे प्रिव्हिलेज मोशन. हक्कभंग कधी मांडला जातो? पुढे काय दिलंय? सभागृहाची कारवाई जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार रुल्स नुसार होत नसेल तर काय मानलं जातं? पॉइंट ऑफ ऑर्डर मांडली जाते. लक्षात ठेवा, नियम फॉलो करायला होती ती पॉइंट ऑफ ऑर्डर. हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. आणि पॉइंट ऑफ ऑर्डर अगेन इथे चुकलेलंच असणार, कारण पॉइंट ऑफ ऑर्डर कशासाठी आहे? नियम फॉलो करा म्हणून आपल्याला सांगते. तर फक्त ए, ओके, हे बरोबर आहे. कोणत्या जुळत नाही? तर बी, सी, डी ह्या जुळत नाहीत. पर्याय क्रमांक 3. डन. चला पुढे जाऊया आपण. फक्त काय विचारले ते पाहायचं. कोणतं बरोबर नाही? राष्ट्रपतींच्या शिफारसीशिवाय नवीन राज्याची निर्मिती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे. हे पहिल्या 4 कलमांमधल्या गोष्टी आहेत बरं का, कलम 1, 2, 3, 4 मध्ये. स्पेशली कलम 4, राष्ट्रपतीने असं विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवलं पाहिजे. बरोबर ना, पाठवा, त्यांचं पण मत घ्या. तिसरं वाक्य वाचा बरं का. आपली ना पॉलिटिची कन्सेप्ट किती क्लिअर कळते याच्यावरून. संसद केवळ विशेष बहुमतानं कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते? नाही, साधं बहुमत. ओके, सिंपल मेजॉरिटीने काय लागतं इथं आपण हे करू शकतो. बरोबर. यानंतर राज्य विधिमंडळाने विचार केलेले जे काही विचार आहेत ते संसदेवरती बंधनकारक नसतात. करेक्ट आहे ना? हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का नेहमी. राज्याची तरतूद केंद्राला कधीच बंधनकारक नसते, कुठलीच. ना ती राष्ट्रपतीला बंधनकारक असते ना ती संसदेला बंधनकारक असते. सो हे बरोबर आहे की राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार किंवा मत हे स्वीकारण्याचे बंधन संसदेवरती नसते. हे चुकीचं आहे तिसरं वाक्य, कारण सिंपल मेजॉरिटी लागते, नॉट स्पेशल मेजॉरिटी. यानंतर सर हे परत आला केंद्रीय माहिती आयोग, कंटिन्युअसली येतोय बघा. आता इथे ना तुम्हाला समजेल आपण जे वाचले ना ते कसं युज करायचं. खूप व्यवस्थित वाचा, तुम्हाला हे सगळं माहिती आता. ओके, काय सांगते बघा, केंद्रीय माहिती आयोगाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? 4 पैकी एकच बरोबर आहे कुठलं तरी. ती घटनात्मक संस्था आहे का? पहिलं वाक्यात चूक आहे. घटनात्मक पाहिले का आपण? नाही ना, वैधानिक आहे, स्टॅच्युटरी कायद्याने स्थापन झाली. घटनेत कुठं कलम पाहिले का आपण याचं? नाही. सो केंद्रीय माहिती आयोग ही वैधानिक संस्था आहे, घटनात्मक नाही. त्याच्यामध्ये एक माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आहेत, बरोबर आहे. आणि 5 पेक्षा जास्त नाही का 10 पेक्षा जास्त नाही. 2 प्रश्न सोडवले आपण याचे. 8वा हा तिसरा प्रश्न यावरती. 10 पेक्षा जास्त नाही हे पाहिजे, बरोबर. सो पहिलं वाक्य चुकीचं. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे आहेत हे यांची नेमणूक गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक समिती नसतात. लक्षात ठेवा, काय असते? पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असते.
यांचं जे काही पदावधी आहे ते 5 वर्ष किंवा याची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. चूक लक्षात ठेवा, 3 वर्ष धारण करतात. आताच्या लेटेस्ट अपडेटनुसार 3 वर्ष लक्षात ठेवायचं आपण. पहिले 3 चुकीचे म्हणजे 14 बरोबर आहे ना. पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त होऊ शकतात, पण त्याचा ओव्हरऑल कालावधी आता इथं अगोदर 5 होता, तो आता 3 असेल. ओके, किंवा इथं आता हे राहू हे 5च राहू दे आता. पण 4थं वाक्य बरोबर लक्षात ठेवायचे. पहिले 3 चुकीचे आहेत, यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणामुळे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला चालना मिळते, म्हणजे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते? तर जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात, हंग असेंब्ली होते, ओके, किंवा जेव्हा सरकार नागरिकांमधील मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते, आणि जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात. याचं वरील सर्व बरोबर आहे. या सर्व गोष्टी ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला, म्हणजे ज्युडिशरीला प्रमोट सांगतात की तुम्ही अजून आमच्यात हस्तक्षेप करा, आणि ज्युडिशरी हस्तक्षेप करत त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हे नाव दिलेलं आहे. ओके, म्हणजे कसं आहे ना, आपल्याकडे कामं ठरलेली आहेत की कायदे मंडळाने त्यांचं काम करावं, कार्यकारी मंडळाने त्यांचं काम करावं, आणि न्यायमंडळाने त्यांचं काम करावं. काय न्यायमंडळ काय करतं, काय वेळेस यांच्यात लक्ष घालतं जास्त, त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो आपण, न्यायिक सक्रियता. ओके, नेक्स्ट, शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. ओके, अधिकारांची विभागणी घटक राज्याने केंद्र शासनामध्ये केलेली आहे. ओके, राष्ट्रपतींची घटक राज्य विधेयकावरती निर्णायक नकाराधिकार वापरतात, आणि केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना त्यांचं नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता प्रश्न काय आहे तो व्यवस्थित वाचा, आणि हा प्रश्न कन्सेप्च्युअल किती महत्वाचा आहे, किती भारी क्वेश्चन आहे बघा. वरीलपैकी कोणत्या तरतुदी जर नसत्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक बनली असती, म्हणजे मोर फेडरल झाली असती. आता फेडरल फीचर आणि नॉन फेडरल फीचर काय असतात, आपल्या बुस्टर नोटच्या पहिल्या पानावर हा टॉपिक दिलाय मी. ओके, कारण खूप महत्वाचं आहे. जर कोणत्या तरतुदी नसत्या तर अजून संघराज्यवाद आपला त्याचा वाढला असता. संघराज्यवाद आहे काय नक्की, फेडरलिझम काय नक्की? बघा, फेडरल स्टेट म्हणजे आपण जेव्हा संघराज्य म्हणतो ना, त्याचा अर्थ होतो की एकापेक्षा जास्त सरकार, मग ते केंद्र सरकार, राज्य सरकार, इतर सरकार हे असणं म्हणजे संघराज्य असणं, म्हणजे फेडरल फीचर. ओके, तर ते फेडरलिझम म्हणजे काय, तर थोडक्यात वाटप करा अधिकारांचं, एकाकडे अधिकार नाही राहिलं पाहिजे, केंद्रीकरण नाही झालं पाहिजे, म्हणजेच काय तर संघराज्यवाद. आता शेषाधिकार केंद्राकडे असणं ही गोष्ट तशी वाईट आहे, म्हणजे संघराज्याच्या विरुद्ध आहे. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य हे संघराज्यावर म्हणजे संघराज्य तरतूद आहे. राष्ट्रपती नकाराधिकार वापरतात राज्यांच्या कायद्यावरती, ते चुकीचं, म्हणजे चुकीचं म्हणण्यापेक्षा संघराज्याच्या विरुद्ध आहे कन्सेप्टच्या. आणि केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना त्यांचं नाव वगैरे बदलतात, तुमच्या संमतीविना बदलतात, म्हणजे ते त्याच्या अपोजिट आहे. म्हणजे केंद्र कुठेतरी स्ट्रॉंग दिसते आपल्याला, जास्त पॉवरफुल दिसतं, मग केंद्र जिथं जास्त पॉवरफुल दिसतं आहे लक्षात ठेवा, ते संघराज्यवाद होत नाही, ते युनिटरी फीचर झाले. ओके, तर कोणत्या तरतुदी नसत्या तर आपण अजून फेडरल झालो असतो किंवा संघराज्यात्मक झालो असतो. तर ACD हे तुमचं उत्तर आहे. हे नसायला पाहिजे तर आपण अजून फेडरल होईल. बी आहे फेडरल, बरोबर, पण ACD म्हणजे थोडक्यात काय, एकात्मक वैशिष्ट्य शोधायची होती, म्हणजेच काय तर तुम्हाला युनिटरी फीचर शोधायचे होते. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराज्य परिषद म्हणजे इंटरस्टेट काउन्सिल, कलम 263. ओके, संविधानाचं याच्यामध्ये कोणती तरतूद येत नाही म्हणते ते? सिंपल आहे बघा. जर लक्षात ठेवा नद्यांबद्दल काय आलं ना, नद्यांबद्दल, तर नद्यांसाठी ना आपण ऑलरेडी एक सेपरेट कलम ठेवलेले आहे संविधानामध्ये 262. ही जी तरतूद नदी जल किंवा जलविवाद, नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, नियंत्रण यांचे तंटे, हे आंतरराज्य परिषदेचं काम नाही. त्याच्यासाठी नदींचे लवाद वेगळेत, रिव्हर ट्रायब्युनल म्हणतो आपण त्यांना, सुप्रीम कोर्ट स्थापन करतं. तर हे दोन चुकीचे आहे, बाकी सगळं बरोबर आहे आंतरराज्य परिषदेबद्दल, पण याचं सेपरेट ट्रायब्युनल असतात, हे त्यांचं काम नाही. हे पाठ करा, हे असंच विचारतात, याच्यावर दुसरा प्रश्न तयार होत नाही, लक्षात ठेवा. अधिकारांवरती विशेष अधिकार संबंधात किंवा विशेष अधिकार समिती संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही? 4 पॉईंट दिलेत. लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा 187 याच्या संदर्भात आहे, करेक्ट आहे. लोकसभेमध्ये 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती सभापती नामनिर्देशित करतात, करेक्ट आहे. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेष अधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीमध्ये 15 सदस्य असतात. 15 नाही, राज्यसभेची विशेष अधिकार समिती 10 मेंबरची असते, 15-10 असे आपण कंपोजिशन पाहतो. सो तिसरं चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 3 चुकीचा. प्रिव्हिलेज कमिटी, टॉपिक काय आहे, संसदीय समित्या, पार्लमेंटरी कमिटीज. आता हा रॅन्डम प्रश्न, याचा लोड घ्यायचा नाही, पुन्हा सांगतो, हा रॅन्डम प्रश्न. राष्ट्रीय युवक धोरण विचारला अचानकच. आता काही माहिती आपण लक्षात ठेवू या प्रश्नाच्या मार्फत. राष्ट्रीय युवक धोरण म्हणजे फर्स्ट नॅशनल युथ पॉलिसी
1986 नाही, 1988 ची आहे, 1988 ची आहे. 2003 मधल्या धोरणानुसार युवकांची व्याख्या 15 ते 35 नाही 13 ते 35 केली होती यांनी. कोणत्या ह्याच्यानुसार? 2003 नुसार. पण त्याचं काय आता रिलिव्हन्स नाही, लक्षात ठेवा, ही लक्षात ठेवा. 2014 नुसार युवकाची व्याख्या 15 ते 29 असं केलेलं आहे. म्हणजे वय वर्ष 15 ते 29 मध्ये असेल त्याला आपण युवक किंवा युथ म्हणूयात. तर पर्याय क्रमांक ओनली सी, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. थोडे प्रश्न राहिले ते पाहून घेऊयात. बघा, राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे मनी बिल संदर्भातलं आहे असं म्हणतंय. चूक आहे. मनी बिलचा आर्टिकल आहे कलम 110. पाठ करायचं, बघूया नंतर आपण. 111 राष्ट्रपतींचा अधिकार आहे बिलवरती जे काही निर्णय घ्यायचा तो 111 चुकीचा आहे. अनुच्छेद 117(3) आणि अनुच्छेद 117(1). कलम 117 म्हणजे आर्टिकल 117 हे फायनान्शियल बिल बद्दल आहे, वित्तीय विधेयक प्रकार 1 आणि प्रकार 2. आता 117(1) मध्ये प्रकार 1 आहे, 117(3) मध्ये प्रकार दुसरं फायनान्शियल बिल आहे. हे काय म्हणते बघा, 117(3) म्हणजे प्रकार 2 जे फायनान्शियल बिल आहे, श्रेणीबद्ध झालेलं वित्त विधेयक हे केवळ लोकसभेत मांडलं जाऊ शकतं. चूक आहे. ओके. आणि याच्या अंतर्गत असलेलं जे विधेयक आहे ते दुरुस्ती करू शकत नाही, हे देखील चूक आहे. दुरुस्ती करू शकतं राज्यसभा, ऑर्डिनरी बिल सारखं ते नंतर असतं. तो इथं काय दिसते आपल्याला? वरीलपैकी एकही बरोबर नाही, नन ऑफ दी अबव. नेक्स्ट क्वेश्चन. अनुच्छेद 200 नुसार राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवू शकतात. बघू आपण नंतर. सर आपण बरोबर नाही हे विचारले. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधानमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपाल निर्देश देऊ शकतात. हे वाचा बरं. मी मगाशी एक कन्सेप्ट सांगितलेली. जर ते विधेयक ओके, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय राष्ट्रपतींकडे पाठवलं तर त्याला मंजुरी देणं हे राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतं. नीट वाचा. संसदेबद्दल आपण बोलत नाही. संसदेने एखादं विधेयक त्यांना परत पाठवलं ओके, तर ते त्यांना ऍक्सेप्ट करावं लागतं. पण स्टेट लेजिस्लेचर राज्य विधिमंडळाने वर पाठवलंय, बंधनकारक नाही राष्ट्रपती. लक्षात ठेवा, मी सांगितलं तुम्हाला, राज्याच्या तरतुदी केंद्रावरती बंधनकारक नसतात, त्या फक्त रेकमेंडेशन असतात. तिसरं चुकीचं नाही, कम्प्लीट कन्सेप्ट पाठ आहे आपली, बरोबर. बघा, जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा पाठवलं राष्ट्रपतीकडे तर त्यांना मंजुरी देणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहे. चूक. ओके. नेक्स्ट. उच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश नेमायचा आपल्याला, तर काय पात्रता आहे बाबा? बरोबर. त्यातलं कोणतं विधान चुकीचं आहे तुम्हाला विचारलंय. पहिलं, व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये 10 वर्ष न्यायिक पदावरती असली पाहिजे. करेक्ट आहे. 10 वर्ष ज्युडिशियल सर्व्हिस केलेली पाहिजे, किंवा त्या व्यक्तीने 10 वर्ष वकिली केलेली पाहिजे. येस सर, हे पण करेक्ट आहे. राष्ट्रपतींच्या मते ती निष्णात कायदे पंडित. चूक. सर आम्ही तर ऐकलं ना, हे डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असायला पाहिजे. सर लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टचा जज नेमताना डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्टची तरतूद आहे. पण प्रश्न कोणाबद्दल विचारलाय? हायकोर्ट बद्दल. हायकोर्टचे जज नेमताना डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट म्हणजे निष्णात कायदे पंडित लागू होत नाही. लक्षात ठेवा, निष्णात कायदे पंडिताला नेमायचं असेल जज म्हणून ते सुप्रीम कोर्टला नेमलं जाऊ शकतं, हायकोर्टला नाही ती तरतूद. तो पर्याय क्रमांक 3 चुकीचा. नेक्स्ट क्वेश्चन मला वाटतं हा किती आहे, लास्टच आहे. ओके. एक आर्टिकल विचारले फंडामेंटल राईट्सचं. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, भाषा 4च आहेत. म्हणजे काय? रिलिजन, लँग्वेज, कास्ट आणि रेस याच्या अंतर्गत प्रवेश नाकारला जाणार नाही. 29 आर्टिकल लक्षात ठेवा. आर्टिकल 29 हे लक्षात ठेवायचं आपल्याला की याच्या अंतर्गत ही तरतूद आहे. डन. तर हे झाले आपले पॉलिटीचे गेल्या 5 वर्षांचे प्रश्न. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट देतोय. 2 मिनिटं थांबा. इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट तुम्हाला दाखवतो. पॉलिटीमध्ये राज्यसेवा प्रिलिमसाठी तुम्ही कोणते केले पाहिजेत ते सांगतो. लेक्चर आवडले का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे आपले पुढचे टॉपिकचे लेक्चर जे हिस्ट्री असेल, इकॉनॉमी असेल, हे सगळं करायचंय आपल्याला. ट्रेंड समजून घ्यायचंय, अभ्यास कशाचा करायचा हे समजून घ्यायचंय. आता हे इम्पॉर्टंट टॉपिक जे मी तुम्हाला दाखवणार आहोत हे तुम्ही देखील अभ्यास करू शकता. पण तुम्हाला जर वाटलं की सर मला याच्यावरती ना एक अशी बॅच सजेस्ट करा की ज्यामध्ये माझा अभ्यास देखील होईल, माझी प्रॅक्टिस देखील होईल, सर्व गोष्टी व्यवस्थित होतील, तर आपली प्रिलिम्स बूस्टर बॅच आहे. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, दोन्ही परीक्षांसाठी आपण एकत्र घेतोय. तुम्ही नक्की जॉईन करा. 7 जुलैला ही बॅच आपली सुरू होते. आय होप तुम्ही ती बॅच जॉईन कराल आणि राहिला असाल तर म्हणजे जॉईन करून घ्या. जॉईन कुठं कराल? नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन आहे त्यावरती जॉईन करा. टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन कराल आणि नंबर दिलेला आहे. ओके.
1 मिनिट थांबा, फक्त मी तुम्हाला लिस्ट दाखवतो इम्पॉर्टंट टॉपिकची, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पॉलिटीचे मी तुम्हाला टॉपिक दाखवतो कोणते आहेत महत्वाचे आपले. सो तुम्ही त्याला लिस्ट म्हणजे नोट डाऊन करा किंवा मग नंतर काय कराल, स्क्रीनशॉट काढून त्याचा अभ्यास तसा कराल. ओके, हे सगळ्या विषयांचे जे पीडीएफ मी टेलिग्रामला शेअर केलेली आहे बघा. आता जे काही आपण आता क्वेश्चन्स पाहिले गेल्या 5 वर्षांचे, तर त्याच्यावरून मला तुम्ही सांगायचं की मी अनालिसिस केलेलं तुम्हाला सांगितलेलं बरोबर आहे की नाही. बरोबर. बघा, परीक्षेत वारंवार येणारे टॉपिक संसद, लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय उपकरणे म्हणजे 0 आवर, क्वेश्चन आवर, ऍडजर्मेंट मोशन, ते रिपीटेडली येत आहे. त्यानंतर संसदीय समित्या, पार्लमेंटरी कमिटी, हा टॉपिक तुम्हाला महत्वाचा आहे. त्याचाच नंतर अभ्यास याचाच करायचा बरं का. आणि बॅच मध्ये आपण याच पद्धतीने खूप डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. घटनात्मक संस्था, विशेषतः एनसीएससी, एनसीएसटी, एनसीबीसी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आले ना प्रश्न याचे होते सगळे. बिगर घटनात्मक संस्था, एनएचआरसी, हे आपलं सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे माहिती आयोग. यानंतर कॅग, म्हणजे हे जे अनालिसिस मी तुम्हाला दिलेलं आहे ते किती विचार करून, किती स्वतः वैयक्तिक करून दिलेले समजतंय. आता आपण स्वतः ते 5 वर्षाचे प्रश्न पाहिलं की लिस्ट बरोबर आहे का. कॅग महत्वाचं मी सांगितलंय तुम्हाला. घटनेचे स्त्रोत म्हणजे सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, नागरिकत्व, प्रिॲम्बल, संविधान सभा, प्रश्न रिपीटेडली पाहिले आपण. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट, सेंटर स्टेट रिलेशन, राष्ट्रपती, घटना दुरुस्त्या किती आल्या आणि राज्याचे कलम 163 ते 171 आला. 164चा प्रश्न पाहिला आपण, 169चा पाहिला, आलेत प्रश्न. बरोबर. सो हे पॉलिटीचे महत्वाचे टॉपिक राज्यसेवा प्रिलिम्ससाठी. सेम लेक्चर आपण कंबाईनचं देखील घेणार आहोत. ओके, सेम लेक्चर आपण कंबाईनचं घेणार आहोत. सो तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा, आवडलं तर कमेंट नक्की कराल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. चालेल. नेक्स्ट विषयांचे तुम्हाला लेक्चर्स मिळून जातील या चॅनलवरती. आय होप तुम्ही ते फॉलो कराल आणि बॅचला नक्की जॉईन कराल. चालेल, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.